ओके, तर आपण महिलांचे असभ्य सादरीकरण अधिनियम 1986 बघत होतो. त्याच्यातलं आपण पहिलं बघितलं की स्त्रीचं असभ्य सादरीकरण म्हणजे काय. तर 2 मुद्दे त्याच्यात होते की तिच्या प्रतिष्ठेला बाधा पोचला नाही पाहिजे. दुसरं काय होतं, सार्वजनिक नैतिकता आणि नीतिमत्ता चळावली जाईल अशी कुठली घटना घडली नाही पाहिजे. ओके. दुसरा मुद्दा आहे जाहिरात. मग तुम्ही जाहिरात प्रकाशाच्या स्वरूपात करा, ध्वनीच्या स्वरूपात करा, दूर वायू कोणत्याही माध्यमातून करा, परिपत्रक वापरा, लेबल्स वापरा, रॅपर्स वापरा, काही वापरा. याच्यात पूर्ण सगळ्या प्रकारच्या जाहिरातींचा समावेश त्यांनी याच्यात केलेला आहे. या 2 डेफिनेशन झाल्या. आणि पुढे बंदी कशावरती बघा या ऍक्ट नुसार. सेक्शन 3 काय सांगतं, स्त्रीचे असभ्य सादरीकरण करणाऱ्या प्रकाशन व जाहिरातीवरती बंदी आहे. असभ्य सादरीकरणावरती बंदी आहे. आता मुद्दा कसा असणार आहे, तरी आपल्याकडे जाहिराती दिसतात ना, मग ते असभ्य आहे की नाही कोण ठरवणार आहे, छापणारा. आपल्याकडे क्लिअरिटीच नाही ना त्याची, त्याच्यामुळे त्याच्यावरती तशा गोष्टी होतच राहणार आहे. पुढचं म्हणजे तुम्हाला कधी कधी वाटेल की एवढे भारी कायदे असून पण या गोष्टी का करतात, तर त्यातल्या डेफिनेशन मध्ये आपण काही ना काही लूप होल्स ठेवलेले आहेत. सेक्शन 4, असभ्य सादरीकरण करणारी पुस्तके, हस्तपुस्तके प्रकाशित करणे आणि त्यांचे डाकने पाठवण्यास पण बंदी आहे. तुम्ही कुरिअर सर्व्हिसनं जरी काय केलं तरी त्याच्यावरती बंदी आहे. ओके. सेक्शन 6 त्याच्यामध्ये शिक्षा काय बघा, 2 वर्षापर्यंतचा कारावास आहे. जर तुम्ही सेक्शन 3 आणि सेक्शन 4 मधले जर गुन्हे करत असाल तर सेक्शन 6 मध्ये तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा कारावास आणि 2000 रुपयेपर्यंतचा दंड आहे. आणि नंतरच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 10,000 पासून 1,00,000 रुपयेपर्यंतचा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. तर हे फक्त आपल्याला सगळ्यात महत्वाचं शिक्षा लक्षात ठेवायची आहे. असभ्य सादरीकरण कायद्यानुसार शिक्षा किती आहे, 2 वर्षापर्यंत आणि 2,000, नंतरच्या गुन्ह्यासाठी 6 महिने ते 5 वर्ष आणि 10,000 ते 1,00,000. सेक्शन 8 काय सांगतो, हा गुन्हा जामीन पात्र आणि दखल पात्र आहे. बेलेबल ऑफेन्स आहे बट इट इज कॉग्निझिबल ऑफेन्स. आता बघा, बिभत्सपणाशी संबंधित इंडियन पिनल कोड IPC मधील कलमे कोणती कोणती आहेत, किती आहेत, 292, 293, 294. पहिल्या गुन्ह्यासाठी 2 वर्ष आणि कारावास 2,000 रुपये. हा, आणि नंतरच्या गुन्ह्यासाठी कमीत कमी 6 महिने असते. 2 वर्षापर्यंतची शिक्षा. मग ते 1 दिवसापासून ते 2 वर्षापर्यंत होऊ शकतं. पर्यंत आहे ना शब्द, 2 वर्षापर्यंत. तर IPC मधली कलम कुठली आहेत, 292, 93 आणि 94. आता बघा पुढचा मुद्दा, प्रसार माध्यमांशी संबंधित इतर संस्था. आता आपण पहिली संस्था बघतोय NBA म्हणजे नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन. त्याच्यानंतर आपण ABC बघणार आहोत, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. उसके बाद हम देखेंगे MRUC, मीडिया रिसर्च यूजर्स काउन्सिल. त्याच्यानंतर येतं RSCI, RNI, PIB आणि PTI. त्याच्यानंतर UNI, NNN आणि EMCC. इतक्या 10 संस्था मीडियाशी संबंधित संस्था आहेत. तर आता त्यांची कामं काय आहेत आणि एखाद्या महत्वाच्या संस्थेची काही स्थापना वर्ष असेल तर त्यात आपण 1 बाय 1 बघूया. पहिलं बघूया आपण NBA. NBA काय आहे, नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन. ओके. आता ही काय आहे बघा, 2007 मध्ये स्थापन झालेली प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. ओके. आणि मी जेव्हा त्या नोट्स काढलं होतं तेव्हा रजत शर्मा त्याचे अध्यक्ष होते. मला वाटतं की आता सुद्धा तेच आहे. ओके. NBA चे अध्यक्ष रजत शर्मा होते. ओके. चेंज झालं असेल तर आपण ते करंट मध्ये बघणार होतो. पुढे बघूया आपण, सर्व न्यूज चॅनल्स. आता कोण आले, न्यूज चॅनल्स. आतापर्यंत आपण कोणाबद्दल बघितलं, प्रिंट मीडिया बद्दल. सर्व न्यूज चॅनल्सने मिळून सेल्फ रेग्युलेशन साठी NBA ची स्थापना केलेली आहे, नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशनची. न्यूज टीव्ही चॅनल वरील बातम्या या NBA ने बनवलेल्या कोड ऑफ इथिक्स द्वारे तपासल्या जातात. PCI चा कोड ऑफ इथिक्स प्रिंट मीडिया लागणार आणि यांनी स्वतःच्या रेग्युलेशन साठी एक कोड ऑफ कंडक्ट बनवला तो त्यांच्यासाठी. NBA ला वॉर्निंग, ऍडमॉनिश, टू एक्सप्रेस द डिसअप्रुव्हल इत्यादींचा अधिकार आहे. दंड देण्याचा अधिकार आहे का, नाही. PCI ला सुद्धा नव्हता, यांना सुद्धा नाही. कोड ऑफ इथिक्सचे उल्लंघन केल्यास 1,00,000 रुपयेपर्यंतचा दंड भरण्यास ते सांगू शकतात. हे का बरं असतं, त्या मीडियाला थोडंसं प्रेशराईज करायचं, त्यांच्यावरती थोडंसं मोरल प्रेशर आलं पाहिजे म्हणून त्यांना दंड लावला आहे. आता बघा, आपण मगाशी चर्चा केली ना, सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी आज तकनं काहीतरी गडबड केली होती, तिला 1,00,000चा दंड या
NBAने लावलेला होता. ओके, म्हणजे काय, ते दंड लावू शकतात, बाकी काही नाही. आणि बरं, जर आज तकला दंड लावला आणि आज तक म्हणलं नाही भरत, तर काय करू शकतात ते? काहीच करू शकत नाहीत. सेल्फ रेग्युलेशन आहे, त्यांना कुठलाच अधिकार नाही, वैधानिक दर्जा नाही, सरकारनं स्थापित नाही, काहीच नाही. फक्त एक आपण एकत्र येऊन काम करतोय म्हणून ते स्थापन झालं. त्यांच्यावर जसं मोरल प्रेशर, कम्युनिटी वाल्यांनी एकत्र आलंय, कम्युनिटी तुम्हाला राहायचं आहे ना, तर मग भरा, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ओके, पुढे ABC, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन, 1948 ची स्थापना. आणि ही काय आहे? स्वयंसेवी संस्था आहे, NGO आहे. ओके, काय काम करते बघा? वर्क्स इन द डेव्हलपिंग ऑडिट प्रोसिजर टू क्लॅरिफाय सर्क्युलेशन फिगर्स ऑफ पब्लिकेशन ऑफ मेंबर्स. म्हणजे एखाद्या न्यूजपेपरला, वर्तमानपत्राला किती सर्क्युलेशन करण्यासाठी किती त्यांनी छापलं पाहिजे याचा अंदाज व्यक्त करते. ओके, आता फॉर एक्झाम्पल मला लोकसत्ता हे पेपर छापायचे, तर मी किती प्रिंट्स काढल्या पाहिजे ह्याच्याबद्दलचा एक अंदाज सांगण्याचं काम हे करतात ABC. ओके, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे काय? त्याचा प्रसार जो असतो त्याच्या बाबतीतला. इव्हॉल्व अँड ले डाऊन द स्टँडर्ड अँड युनिफॉर्म ऑडिट प्रोसिजर. ओके, वर्तमानपत्रांची ऑडिट कसं करायची याची प्रोसिजर सुद्धा ते एस्टॅब्लिश करण्याचं काम करतात. बाय विच मेंबर पब्लिशर शाल कम्प्युट इट्स क्वालिफाईंग कॉपीज, है ना, किती कॉपी छापायच्या याचा एक अंदाज आला पाहिजे. यासाठी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन हेल्प करत असतं. मेंबर कोण कोण त्याचे? या बॉडीमध्ये कोण कोण असतं? न्यूजपेपर पब्लिशर्स, वीकली मॅगझिन्स पब्लिशर्स, ऍडव्हर्टायझर्स आणि ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. न्यूजपेपर वाले आहेत त्याच्यामध्ये, पब्लिशर्स आहेत, है ना, न्यूजपेपरचे पब्लिशर्स आहेत. या सगळ्यांची मिळून ही एक स्वयंसेवी संस्था, NGO संस्था आहे. आपल्याला किती पेपर छापले पाहिजेत याचा एक अंदाज यावा म्हणून हे आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण बघूया MRUC कडे आपण जाऊया. मीडिया रिसर्च युजर्स काउन्सिल. मीडिया रिसर्च युजर्स काउन्सिल 1984 ची बॉडी आहे आणि प्रतापराव पवार त्याचे चेअरमन आहेत. ओके, माध्यमे, प्रकाशके, जाहिरातदार, जाहिरात संस्था यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. तर वरती पण हेच लोक होते ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन मध्ये, आणि याच्यात पण तीच लोक आहेत. ओके, तर मीडिया क्षेत्रात रिसर्चचं काम करतात. ते काय करायचे? ऑडिटचं काम करायचं. नावातच ऑडिट आहे, यांच्या नावातच रिसर्च आहे. तर हे रिसर्चचं काम करतात. यांचं कार्य काय बघा? इंडियन रीडरशिप सर्व्हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हे म्हणजे काय असतो? कोणतं वर्तमानपत्र कोण वाचतं, किती प्रमाणात वाचतात, कुठल्या भाषेत वाचतात, मराठीतलं 1 नंबरचं कुठलं, हिंदीतलं 1 नंबरचं कुठलं, हा जो सर्व्हे असतो ना, हा सगळा ह्यांचा असतो. इंडियन रीडरशिप सर्व्हे. प्रश्न येऊ शकतो, IRS किंवा इंडियन रीडरशिप सर्व्हे कुणाकडनं प्रकाशित होतो? तर MRUC कडनं होतो. ओके, इंडियन आउटडोर सर्व्हे सुद्धा ते करतात आणि इंडियन रीडरशिप ट्रॅक सुद्धा करतात. ते त्यांचे 3 प्रकारचे रिपोर्ट्स आहेत MRUC चे. आपण पुढे जाऊया, RSCI कडे जाऊया आपण. रीडर्स स्टडीज काउन्सिल ऑफ इंडिया. रीडर्स स्टडीज काउन्सिल ऑफ इंडिया. MRUC आणि ABC आर जॉईंट प्रोमोटर्स आहेत. वरचा रिसर्च वाले आणि ऑडिट वाले या दोघांची मिळून ही एक प्रोमोटर, म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून सुरू केलेला हा एक प्रोग्राम आहे किंवा काउन्सिल आहे. रीडर्स स्टडीज काउन्सिल ऑफ इंडिया. इंडियन रीडरशिप सर्वेचं स्टडीचं काम ते करतात. स्टडी घ्यायचं, इंडियन रीडरशिप स्टडी ते करतात आणि रिपोर्ट कोण करतं? MRUC करतं. हे स्टडी करणार, त्यांना रिपोर्ट देणार आणि MRUC पब्लिश करणार. रिपोर्ट विचारला तर काय लिहायचं? MRUC. स्टडी विचारला तर काय लिहायचं? RSCI. RSCI देणार नाहीत ते, कारण RSCI MRUCचीच एक ऑर्गनायझेशन. जर दिले तर काय, तर ते लक्षात घ्या. पुढे आहे RNI, ऑफिस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज पेपर्स इन इंडिया. आता न्यूजपेपर तुम्हाला पब्लिश करायचं आहे तर यांच्याकडे जाऊन रजिस्टर करावं लागतं, RNI कडे. प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट 1867 मध्ये सुधारणा करून 1856 मध्ये 1956 मध्ये ची स्थापना झाली. कधी? 1956. RNI स्थापन करा कोणी शिफारस केली होती? फर्स्ट कमिशननं शिफारस केली होती. 52च्या कमिशननं. 54 ला रिपोर्ट दिला, मग 56 ला ही स्थापन झाली आहे. जुनी होती पण त्याच्यात मॉडिफिकेशन करून 56 ला आपण हे स्थापन केलेलं आहे. वृत्तपत्रांच्या नोंदींचे रजिस्ट्रेशन सांभाळलं जातं, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असतं. पुढे वृत्तपत्रांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट देणं आणि वरील ऍक्ट नुसार प्रकाशन होते की नाही हे पाहणं सुद्धा त्यांचं काम आहे RNI. पुढे बघू आपण PIB. तुम्हाला PIB माहित आहे, प्रेस इन्फॉर्मेशन ऑफ ब्युरो. शासनांच्या धोरणांची आणि कार्यक्रमांची माहिती
माध्यमांना देण्यासाठी ही पीआयबीची स्थापना झालेली आहे. ओके. इंटरफेस बिटवीन मीडिया अँड गव्हर्नमेंट. आता जर मीडियाला काही माहिती असेल पाहिजे असेल तर पुढे जाणार पीआयबी वरती जाईल आणि पीआयबी वरून डेटा ते मीडियावाले आपल्याला देतात. ऑनलाईन प्रेस अक्रिडिएशन 2010 पासून यांनी सुरू केलं आहे. ऑनलाईन प्रेसचं अक्रिडिएशन करण्याचं काम सुद्धा ऑनलाईन प्रेस. ओके. मग असे आपण बघितलं रजिस्ट्रेशन वाले वरती. आता इथं ऑनलाईन प्रेसचं काय तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पुढे जावं लागतं पीआयबी ला अक्रिडिएशन साठी, रजिस्ट्रेशन साठी नाही, अक्रिडिएशन साठी. आणि ते कधीपासून सुरू केले यांनी 2010 पासून सुरू केलं आहे. जर्नलिस्ट वेलफेअर स्कीम पण ते चालू केलेली आहे. जनरली वाटणार नाही पीआयबीचं काम काय संबंध आहे. जे काही जर्नलिस्ट पत्रकार आहेत त्यांच्या वेलफेअरची स्कीम सुद्धा आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, त्यांना फायनान्शियल असिस्टन्स देणं, म्हणजे कर्ज किंवा मदत इतर प्रकारच्या गोष्टी ज्या असतात त्या पीआयबी करते. वाटणार नाही पण ते लक्षात घ्या. पीटीआय कडे जाऊया आपण. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया कोण आहे? नॉन प्रॉफिट शेअरिंग कोऑपरेटिव्ह ओन्ड बाय द कंट्रीज न्यूजपेपर. कंट्रीज मधल्या काही न्यूजपेपरनी एकत्र येऊन सहकारात्मक पद्धतीनं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. कधीची स्थापना आहे? 1949 ची त्याची स्थापना आहे. आता हे पीटीआय जे आहे ते भाषा नावाचं हिंदी चॅनल चालवतं बरं का. भाषा नावाचं हिंदी चॅनल कोणत्या संस्थेचं आहे असा प्रश्न आला तर आपल्याला माहिती पाहिजे पीटीआयचं आहे. प्रोव्हाइड्स द न्यूज टू द ऑल सबस्क्रायबर्स. है ना. आता सगळे न्यूज चॅनल जे असतात ते सगळ्या ठिकाणी पोहोचू शकतात का? तर नाही. मग त्यांना न्यूज द्यायचं काम ही पीटीआय करते. ते पीटीआय सगळ्या न्यूजचं जागतिक देशातील न्यूजचं कलेक्शन करते आणि त्यांचे जे सबस्क्रायबर्स आहेत, जे वृत्तपत्र आहेत, त्यांना ते न्यूज प्रोव्हाइड करते आणि ते तिथून घेऊन आपल्याला पाठवतात. न्यूज सर्व्हिस इन हिंदी आणि इंग्लिश. यांची जी न्यूज सर्व्हिस आहे ते हिंदीतनं आणि इंग्लिश मधून आहे पीटीआयची. पुढे आपण बघूया युनायटेड न्यूज ऑफ इंडिया. ओके. फर्स्ट इन. आता बघा यांनी काय काय, आता ही पण वर्षासारखीच एक संस्था आहे. यांनी काय काय फर्स्ट टाइम केलं भारतातलं बघा. टू सेंड रिपोर्टर्स अंदमान आणि निकोबार. अंदमान निकोबारला पहिल्यांदा कोणी रिपोर्टर पाठवला असेल तर हे कोण आहेत? UNI वाले. ओके. प्रोव्हाइड्स द सर्व्हिस अब्रॉड. अब्रॉड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी भारतातली पहिली संस्था आहे. प्रोव्हाइड्स द फायनान्स सर्व्हिस अँड नॅशनल फोटो सर्व्हिस. इतर लोकांना, इतर न्यूजवाल्यांना फोटो सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणजे कसं, एखादा समजा की पूर आलाय, दुष्काळ पडलाय किंवा इतर न्यूजवाल्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम. पुढे फोटो सर्व्हिस आणि ग्राफिक सर्व्हिस यांनी सुरू केली होती सुरुवातीला. आता त्याचं काही कौतुक राहिलं नाही पण सुरुवातीला यांनी केलेलं होतं. युनि वार्ता नावाचं त्यांचं हिंदी न्यूज चॅनल आहे. यांचं काय आहे? युनि वार्ता. भाषा कुणाचं होतं? पीटीआयचं होतं. ओके. NNN ट्रिपल एन बघा. नाम न्यूज नेटवर्क. नाम आपली चळवळ आहे. नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण जे बघतो ते नॉन अलाइनमेंट मुवमेंटच्या सर्व देशांच्या पत्रकारांची ही एक नेटवर्क आहे. त्यांनी एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी हे नेटवर्क तयार केलं होतं. तर ट्रिपल एन लक्षात ठेवा. तुम्ही GS3 मध्ये नाम बद्दल वाचणार आहात. 2006 ला याची स्थापना झाली आणि नाम ऑर्गनायझेशनची ती आहे. पुढचा पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटर सेंटर. ओके. टीव्ही चॅनल्सवर दाखवला जाणारा कंटेंट मॉनिटर करते. 2015 पासून रेडिओ स्ट्रीमिंगचे सुद्धा मॉनिटरिंग केले जाते. मॉनिटर करते बरं का. नाव असू शकतं. टीव्ही वरती येणाऱ्या त्या टीव्ही चॅनल्स जे आहेत मीडियाशी संबंधित त्यांच्यावरती लक्ष कोणाचं असतं तर इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटर सेंटर. केबल टेलिव्हिजन नेटवर्क रेग्युलेशन ऍक्ट 95 अंतर्गत हा कोड बनवलेला आहे. ते आपण मगाशी बघितलं होतं. त्यांच्या स्वतःची मिळून एक संस्था स्थापन केली होती, नॅशनल ब्रॉडकास्टर्स काउन्सिल. तर असोसिएशन ती प्रायव्हेट बॉडी आहे. ते त्यांनी तयार केलं. ही गव्हर्नमेंटची बॉडी आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटर सेंटर. ऍक्ट कुठला आहे? 95चा ऍक्ट आहे. तर 95च्या ऍक्टच्या अंतर्गत या गोष्टी केल्या जातात. प्रसार भारती. आता नेक्स्ट आपला मुद्दा आहे प्रसार भारती. त्याच्याबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे. ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रसार भारतीचं नाव काय आहे? ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रसार भारती ऍक्ट कधीचा आहे? 1990चा. प्रसार भारतीची स्थापना कधीची आहे? 1997 नोव्हेंबर मध्ये. वाजपेयी सरकारच्या काळामध्ये. प्रसार भारती जी अशी नावं, हिंदी नावं त्याची पद्धत बीजेपीचीच आहे ना, त्याच्यावर तुम्हाला अंदाज येऊ शकतो की वाजपेयी तेव्हा आहेत 97. प्रसार भारतीचे 2 घटक आहेत बघा.
आकाशवाणी आणि दूरदर्शन. ओके, आकाशवाणी आणि दूरदर्शन दोन्ही सुद्धा तिचे अंग आहेत. हिला स्वायत्त दर्जा आहे का? तर आहे. मॅन्डेट काय तिचा? ऑर्गनाइज अँड कंडक्ट द पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. पब्लिक ब्रॉडकास्टिंग तुम्ही आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून करणार आहात, तर कशासाठी? लोकांना इन्फॉर्मेशन देणे, लोकांना एज्युकेट करणे, लोकांचं एंटरटेन करणे, तिन्ही साठी येतं. आपण जुन्या काळी फक्त रेडिओ होता तेव्हा बघायचं बघा, न्यूज एखाद्या वेळेस यायची, मग नंतर विविध भारती नावाचा तो गाण्यांचा कार्यक्रम यायचा. या सगळ्यांचा उद्देश काय आहे तर तुम्हाला हे लक्षात आलं की कळून झाली. ऑब्जेक्टिव्ह काय बघा, थोडेसे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. ऑर्गनायझेशन कशाबद्दलचे? न्यूज एंटरटेनमेंटच्या संबंधित आहे. काय पहिलं? अपहोल्ड द युनिटी अँड इंटिग्रिटी. कसं अपहोल्ड होऊ शकतं? त्या न्यूज वरून तुम्ही असे काही प्रोग्राम्स घ्या की लोकांमध्ये युनिटी आणि इंटिग्रिटीचा मेसेज जाईल. ओके, पुढे काय आहे? नॅशनल इंटिग्रेशन. त्याच्यानंतर अपहोल्ड द व्हॅल्यूज एनश्राइन्ड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सेफगार्ड द सिटीजन्स राईट. पाचवा मुद्दा काय? सोशल डेव्हलपमेंट. सोशल डेव्हलपमेंट हे कसे करू शकतात असं वाटू शकतं. कसं? प्रमोट द सोशल जस्टिस. विमेन इश्यूज आणि युथ अफेअर्स बद्दल चर्चा करा. पे अटेन्शन इन द एज्युकेशनल, लिटरसी, ॲग्रिकल्चरल, रुरल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल हेल्थ. या सगळ्या बाबतीतले तुम्ही कार्यक्रम प्रोग्राम्स ज्ञान लोकांपर्यंत पोहोचा. यातनं सुद्धा सोशल डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके, तर यांची ऑब्जेक्टिव्ह थोडेसे वेगळे वाटू शकतात प्रसार भारतीचे, तिथे लक्षात ठेवा. आता प्रसार भारतीचा अंग काय आहे? पहिला आकाशवाणी आणि दूरदर्शन आपण दुसरा बघितलं होता. आकाशवाणीचं नाव काय आहे? ऑल इंडिया रेडिओ. ओके, ऑल इंडिया रेडिओ मध्ये बघा देशातला फर्स्ट रेडिओ प्रोग्राम कुठला होता? रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे 1923 मध्ये. आपल्या देशात पहिला रेडिओ प्रोग्राम रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेनं 1923 ला घेतला होता. ओके, या रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेचं 1935 मध्ये भारत सरकारने स्वतःकडे मालकी घेतली. 23 पुढे जाऊन 35 ला भारत सरकारकडे आलं आणि 36 ला भारत सरकारनं त्याला नाव दिलं ऑल इंडिया रेडिओ. आणि 1957 मध्ये आकाशवाणी असं नाव दिलं. ओके, स्वतंत्र झालो होतो आपण, हिंदी नाव दिलं आकाशवाणी. 57 लक्षात राहू शकतं. 1857 नंतर 100 वर्षानंतर नाव दिलं होतं आपण. ओके, आता राईट साईडला ते इतकं महत्वाचं नाही बघा. या आकाशवाणीचे 460 रेडिओ स्टेशन आहेत, 400 वेबसाईट्स आहेत, 23 भाषेतून आणि 176 डायलेक्ट्स मधून त्यांचं प्रसारण होतं. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश आहे की खूप मोठा त्यांचा आवाका आहे. हे 23 तर लँग्वेज आहेत आणि डायलेक्ट्स किती आहेत? 176 डायलेक्ट्स आहेत. ओके, डायलेक्ट्स मध्ये तुम्हाला माहिती आहे ना, एका भाषेच्या प्रतिभाषा असतात. तर मराठीचे डायलेक्ट्स कुठले कुठले आहेत? अहिराणी आहे, कोकणी आहे, अजून कुठल्या वेगवेगळ्या भाषा आपल्या आहेत. ओके, तर त्या डायलेक्ट्स 176. आता मध्ये न्यूज मध्ये पण होती बघा, संथाळी भाषेतनं पहिल्यांदाच न्यूज आकाशवाणीवरनं न्यूज दिली, काहीतरी होतं. मागच्या वर्षी न्यूजला ते जास्त होतं. विविध भारती. आता विविध भारती आपण बघितलं, तो काय आहे विविध भारती? आकाशवाणीचा एंटरटेनमेंट चॅनल आहे विविध भारती. आणि कधीपासून आहे? 57, ज्या वर्षी नाव बदललं आकाशवाणी तेव्हापासून हा विविध भारती प्रोग्राम सुरू आहे. पुढे आहे FM गोल्ड आणि FM रेनबो. FM गोल्ड आहे एंटरटेनमेंट चॅनल, इन्फोटेनमेंट चॅनल बरं का. इन्फोटेनमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट. ओके, न्यूज पण देतात, करंट अफेअर पण सांगतात आणि एंटरटेनमेंट पण करतात. ओके, आणि आकाशवाणीचा रीच बघा, 92% लोकांपर्यंत आणि 99% एरिया कव्हर आहे. एक तर तो आकाशवाणीचा असेल किंवा विविध भारतीचा असेल, एनिवे ते आकाशवाणीचा झाला, विविध भारतीचा असला तरी. FM रेनबो काय आहे? म्युझिकल चॅनल आहे. वरचे विविध भारती प्युअरली एंटरटेनमेंट, FM गोल्ड इन्फोटेनमेंट आणि FM रेनबो म्युझिकल चॅनल आहे. इतर सेवा बघा, DTH सर्व्हिस, टीव्हीवर सॅटेलाइट्स रेडिओ, टीव्हीवरती सुद्धा रेडिओ असतात. तर ती जी सेवा आपली DTH सेवा, त्यातून आपण ते देतो. कम्युनिटी रेडिओ पण देतो. ते काही एरिया पुरतच कम्युनिटी रेडिओ असतात. आणि आताचा सगळ्यात महत्वाचा मन की बात है ना, तुम्हारी छोडो मेरी सुनो. ओके, घोषवाक्य काय आहे आकाशवाणीचं? बहुजन हिताय बहुजन सुखाय. कोण बनेगा करोडपती बघत असाल तर हा प्रश्न ऑलमोस्ट 50 लाखाला विचारला होता. विचार करा, हे बघितलं असतात मला मिळाले असते, पण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ना 25 लाखापर्यंत. त्यात पण खूप सारे प्रश्न असतात बरं का. तुम्ही कधी केबीसी बघितलात ना, आपण जे अप्रोच यूज करतो तो अप्रोच यूज करायला बघा, देतो हेल्प होईल तुम्हाला. खूप वेळा हेल्प होतो. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही अप्रोच यूज करत जा. प्रिलिम्स अनालिसिसचा कोणी माझे व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या ते लक्षात येईल की कसा अप्रोच असायला पाहिजे तो. आपण पण जेव्हा
PYQ बघतोय तेव्हा आपण हळूहळू ते डेव्हलप करतच आहोत. ओके, आकाशवाणी झालं. आता आपण जाऊया डीडी कडे. डीडी म्हणजे कसं झालं, दूरदर्शन असं ते डीडी बरोबर आहे ना. 92% लोकांपर्यंत डीडी पोहोचलं, अजून पण 8% लोक बाकी आहेत आपल्याकडे. ओके, सिन्स 1959 आकाशवाणी खूप जुनी आहे. आकाशवाणीचं आपण काय बघितलं, 23 ला काय झालं, एक क्लब आला. 35 ला गव्हर्नमेंटनं विकत घेतलं. त्याच्यानंतर त्याला नाव कधी दिलं आपण, ऑल इंडिया रेडिओ नाव दिलं. आणि 36 ला आणि पुढे आकाशवाणी दिलं 57 आणि हे 59 ला डीडी आलं, दूरदर्शन 59 ला आलं. सुरुवातीला काय होतं, ते ऑल इंडिया रेडिओचाच भाग होता. दूरदर्शन सुरुवातीला आकाशवाणीच्या अंतर्गतच काम करायचं. ओके, 1976 ला मात्र ते सेपरेट झालं. ओके, आणीबाणीच्या काळात ते सेपरेट झालं. 1982 मध्ये इंडिपेंडंट नॅशनल ब्रॉडकास्टर ते बनलं, इंडिपेंडंट बनलं 82 ला. आकाशवाणीचा संबंध राहिला नाही. कृषी दर्शन हा त्यांचा पहिला कार्यक्रम होता. दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम कुठला असणार, ऑफकोर्स कृषी दर्शन. ओके, आता 33 सॅटेलाइट चॅनल्स आहेत, आता ते वाढून 34 झालेत. डीडीचे आता किती चॅनल आहेत, 34 आहेत. आता 34 आहेत का 35 आहेत, हे का गरजेचं आहे, इथं नाहीये. ते गरजेचं आपल्याला GS3 मध्ये. GS3 मध्ये याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, तर 34चं उत्तर होतं. 22 ला पण प्रश्न होता बघा, 22 ला की 21 ला प्रश्न होता. आता डीडी नॅशनल, आता वेगवेगळे जे डीडीचे चॅनल्स आहेत, ते चॅनल्स बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर डीडी नॅशनल हे त्यांचं एक चॅनल आहे, लार्जेस्ट टेरिस्टेरियल नेटवर्क इन द वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे बरं का, वर्ल्ड. जागेनुसार जर आपण विचार केला तर ज्याची सगळ्यात जास्त जागा व्यापल्या असं हे डीडी नॅशनल न्यूज चॅनल आहे. ओके, कव्हर बघा 92% लोकांपर्यंत आणि 81% एरियापर्यंत हा पोहोचलेला आहे. आकाशवाणी याच्याहून जास्त. आता डीडी नॅशनलचा उद्देश काय आहे, इन्फोटेनमेंट आहे. एंटरटेनमेंट करायचं आहे, इन्फॉर्मेशन पण द्यायचे आणि एज्युकेशन पण द्यायची आहे. आता डीडी नॅशनल नंतर डीडी इंडियाकडे आपण जाऊया. तर डीडी इंडिया कधीची स्थापना आहे, 1995 ची. इंटरनॅशनल चॅनल, हे कसं चॅनल आहे, नाव इंडिया आहे बट चॅनल कसं आहे, इंटरनॅशनल आहे. तिचं आधीचं नाव होतं डीडी वर्ल्ड, है ना. तर डीडी वर्ल्ड मध्ये कुणाला काय कळणारच नाही कुणाचं चॅनल आहे, त्याच्यामध्ये डीडी इंडिया त्यांनी केलं. हे काय करतात, इंटरनॅशनल व्ह्युअरसाठी भारताची माहिती देतात. भारताबाहेर राहणारे भारताचे लोक किंवा भारताबाहेर राहणारे भारताच्या बाबतीत इंटरेस्ट असणारे इतर लोक, त्यांना न्यूज पाहिजे असेल तर ते डीडी इंडियावरती जाऊन त्या काळी पाहू शकत होते. आता काही गरज नाही, आता तुम्हाला कुठेही मिळते. 38 देशात ही न्यूज चॅनल आपली त्यावेळेस चालायची आणि आपण इनसॅट 4B या सॅटेलाइटचा वापर केला होता. 4B 4A असं टाकला तर B फॉर भारत आणि इंडिया जोडा, तुम्हाला डीडी इंडियाचं सॅटेलाइट लक्षात येईल. इनसॅट 4B. ओके, डीडी स्पोर्ट्स 99 ची स्थापना आहे बघा. ओके, काय आहे, 12 तासाचा स्पोर्ट्स दाखवणारा चॅनल आहे, 12 आवर्स. आता ते वाढले पण असतील तर ते 12 आणि 24 असं काही कन्फ्युजन करून घेऊ नका. पुढे डीडी भारती. कधीचा डीडी भारती, 2002 चा आहे, आर्ट अँड कल्चर. ओके, आता डीडी भारतीचा उद्देश काय, आपण जसं आकाशवाणीमध्ये बघितलं तसंच असणार ना. डीडी भारतीमध्ये काय करतोय आपण, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचे आर्ट्स आणि कल्चर दाखवून इंटिग्रिटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर डीडी भारतीची स्थापना सुद्धा बघा 2002 ला. आकड्यांमध्ये सिमिलरिटी आहे ना मस्तपैकी, तर ते 2002, शेवटी 2 मध्ये 2 0 असं तिथं सुद्धा त्यांनी युनिटी दाखवलेली आहे. तर आर्ट आणि कल्चर 2002. ओके, त्याच्यानंतर डीडी न्यूज बघा, डीडी न्यूज आहे 2003 ला. आधीचे नाव काय होतं, डीडी मेट्रो होतं. 24 तास चालणारा चॅनल आहे आणि न्यूज इन इंग्लिश, हिंदी, उर्दू, संस्कृत मध्ये पण न्यूज असायच्या, है ना. तुम्ही जुन्या काळात बघितलं असेल तर हे न्यूज दाखवल्या जायच्या. आताही एका ठिकाणी चालतं ते अजून पण संस्कृत मधल्या पण न्यूज असायच्या. आणि त्या काय म्हणतात, त्या हातवारे करून पण न्यूज दाखवली जायची बघा. ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा न्यूज दाखवली जायची. ओके, आता यांची डीडी न्यूजची वार्तावली नावाचं मासिक पण ते छापतात, है ना. न्यूजवाले, टीव्ही वाले सुद्धा मासिक छापतात ना. ते एबीपी माझा, लोकमत हे जे चॅनल आहेत ना, त्यांचे पण मासिक येतात बघा, दिवाळी अंक वगैरे येतात तसं ते. तर हे छापू शकतात, तिथं काय आश्चर्य वाटून घेऊ नका. डीडी उर्दू नावाचं चॅनल आपलं 2006 ला सुरू झालेलं आहे, डीडी उर्दू. ओके, त्याच्यानंतर 7वं आपलं आहे डीडी किसान. 2015 ला नरेंद्र मोदींनी ह्याचं उद्घाटन केलेलं होतं. डीडी किसान 24 तास चालणारं शेतकऱ्यांसाठीचं चॅनल आहे.
आता कृषी दर्शन पहिला कार्यक्रम आहे ना, पहिला कार्यक्रम, आणि आता डीडी किसान हे शेवटचं डीडीचं चॅनल आहे. त्याच्यानंतर आपण वेगळी कुठली चॅनल अजून स्थापन केलेलं नाहीये. आता आपण जाऊया पब्लिकेशन कडे. भारत सरकारचं एक पब्लिकेशन डिव्हिजन आहे. मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंगच्या अंतर्गत हे डिव्हिजन येतं, पब्लिकेशन डिव्हिजन. आता पब्लिकेशन डिव्हिजन मध्ये बघा, इंडिया इयरबुक ची जी काही प्रिंटिंग असते त्यांच्याकडे. इंडिया इयरबुक आधी खूप जास्त लागायचं, 2014-15 खूप सारे प्रश्न यायचे, आता येत नाही. बट इंडिया इयरबुक तुमच्याकडे असावं. आता नका, एक्झामच्या बाबतीत नका, नंतर एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर ते पुस्तक आपल्याला कामाचं आहे. जर्नल्स बघा, या पब्लिकेशन डिव्हिजन मध्ये एक तर इंडिया इयरबुक छापतात ते, आणि पुढे काय तर जर्नल्स. तर जर्नल आपण बघूया. आज कल नावाचं त्यांचं जर्नल आहे, बाल भारती आहे, कुरुक्षेत्र आहे, योजना आहे, आणि रोजगार समाचार आहे. ओके, आता यांची स्थापना कधी आणि उद्देश काय तो आपण बघूया. आज कल कधीच आहे? 1945 आहे. कल्चर अँड लिटरेचर बद्दल त्यात माहिती छापलेली असते. हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेत ती माहिती छापलेली असते. पुढे आपण बाल भारतीकडे जाऊया. कधीची आहे? 1948. लहान मुलांसाठी मासिक. ओके, एंटरटेनमेंट, ह्युमन व्हॅल्यूज आणि सायंटिफिक टेम्पर एवढ्या सगळ्या गोष्टी मिळून बाल भारती स्थापन केलेली आहे. पुढे कुरुक्षेत्र कधीच आहे? 1952. डेडिकेटेड टू द रुरल डेव्हलपमेंट, हे लक्षात ठेवायचं, रुरल डेव्हलपमेंटशी संबंधित हे कुरुक्षेत्र आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत येतं. योजना, योजना तुम्ही जर युपीएससी अभ्यास करत असेल तर कुरुक्षेत्र आणि योजना लोक वाचतात. ओके, तर हे योजनामध्ये भारत सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना, पॉलिसीज, काही मोठ्या लोकांची मतं याच्यात छापून येतात. ओके, तर ते हिंदी, इंग्रजी आणि 11 वेगळ्या भाषेत, एकूण 13 भाषेमध्ये योजना छापली जाते. ओके, आता 57 लक्षात ठेवा, उठावाची योजना आपली 1857 आहे ना, तर तसं हे 1957 तुम्ही योजना लक्षात ठेवू शकता. आणि रोजगार समाचार कधीच आहे? 1976. आणीबाणीचा काळ, त्याच्या आधी बेरोजगारचा मुद्दा खूप जास्त होता, त्याच्यामुळेच अस्थिरता निर्माण झाली होती. तर 76 तुम्ही रोजगार समाचार लक्षात ठेवू शकता. आणि प्रत्येक शनिवारी हे छापलं जातं, एव्हरी सॅटर्डे. आणि इंग्लिश, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषेतून हे रोजगार समाचार वृत्तपत्र छापलं जातं. आता पुढे आहे नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, NFDC. 1975 स्थापन झालेली आहे. त्याचा उद्देश काय आहे? फायनान्स यंग टॅलेंटेड फिल्म मेकर्स, रेग्युलेट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ऑफ द फिल्म, ही सगळी कामं नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भारतात करतं. पुढे आपण जाऊया काही इन्स्टिट्यूट कडे. FTII ही नावं तुम्ही नेहमी ऐकत असता. FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे. कधीची स्थापना आहे? 1960 FTII ची स्थापना झालेली आहे. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता, 1995. ओके, सत्यजित रेंच्या नावाने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, वरच्या सारखेच इन्स्टिट्यूट आहे, कोलकात्याला एक आहे आणि पुण्यात आहे. 2 फिल्म इन्स्टिट्यूट अशा 2 ठिकाणी आहेत की ज्याला इंडिपेंडन्सच्या चळवळीमध्ये इंटेलेक्च्युअल सेंटर्स म्हटलं जायचं, बरोबर आहे ना, बौद्धिक चळवळीची केंद्र होती. तिकडे कोलकाता, इकडे पुणे. ओके, तर फिल्मचा उदय सुद्धा आपल्याकडे इंटेलेक्च्युअल मुवमेंट मधूनच झालेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे एंटरटेनमेंट आले, मग त्यात सलमान शाहरुख घुसले, तो भाग वेगळा. बट मूळचा उद्देश तो होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कधीच आहे? कुठे आहे? न्यू दिल्ली. आणि यांचं काय? जर्नलिझमचे कोर्सेस घेतात ते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, न्यू दिल्ली, 1965. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड, हे तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. 1951 ची स्थापना, आणि कुठे आहे ते? मुंबईत आहे. सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952, रूल 1983 चा अंतर्गत ही कशी बॉडी आहे? स्टॅच्युटरी बॉडी आहे. स्थापना 51 ची आहे बघा, ऍक्ट मात्र 52 आहे. सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952. आपल्याला उलट वाटू शकतं, बट इथे असंच आहे. पहिले अध्यक्ष कोण आहेत? CS अग्रवाल. आणि इतर काही महत्वाची फेमस व्यक्ती कुठली आहेत? अनुपम खेर, शर्मिला टागोर, लीला सॅमसन वगैरे त्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आता ते रेटिंग असतात, आपण जेव्हा फिल्म बघतो त्याचं रेटिंग दिलं असतं बघा. ओके, यू चा अर्थ काय? अनरिस्ट्रिक्टेड पब्लिकेशन. यू चा अर्थ येतो अनरिस्ट्रिक्टेड पब्लिकेशन. ओके, माहिती असलं पाहिजे आपल्याला. समजा की लहान भावाबरोबर फिल्म बघताना त्यांनी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. कसला MPSC करतो आपल्याला वाटायला नाही पाहिजे. लहान बरं काही वेगवेगळे प्रश्न विचारतात,
त्याला आपण काहीतरी शांत करतो, कपडे असलं काय नसतं, आपल्याला माहिती नसतं ना, तर आपण माहिती घेऊन त्यांना माहिती दिली पाहिजे. तुम्ही कधी पण बघा, तुमच्या घरी लहान मुलं असताना तरी क्युरियासिटी कधी मारायची नाही. तो जर विचारत असेल तर त्याला काहीतरी खेळवत ठेवा, तोपर्यंत तुम्ही गुगल सर्च करून माहिती घ्या, त्याला सांगा, पण सांगा त्याला. आपल्याकडे त्याला त्याचं दमन केलं जातं. क्युरियासिटी मुलाची कधीच थांबवली नाही पाहिजे. ये बद्दल काय आहे, रिस्ट्रिक्शन ओनली फॉर अडल्टचा ए घेतलाय. यू ए काय आहे, 12 वर्षाच्या मुलाच पालकांचे मार्गदर्शन लागेल असं त्याचा अर्थ आहे. यू ए, तुम्ही मुलांना घेऊन येताय, घेऊन या, बट तुम्हाला त्यांच्या पालकांचं मार्गदर्शनची गरज आहे असे फिल्म्स असतील तर यू ए मध्ये येतात. आणि येस काय आहे, स्पेशल क्लाससाठी काही सिनेमा असतात, फॉर एक्झाम्पल डॉक्टर्स लोकांसाठी काही टेक्निकल गोष्टी असतील ते इतरांना समजत नसतील तर त्याला एस असं रेटिंग दिलं की ते त्यांच्यासाठी फिल्म होते. डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल 1973, त्यांचं काम काय बघा, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचं ऑर्गनायझेशन करणं. नॅशनल फिल्म अवॉर्ड, दादासाहेब फाळके अवॉर्ड हे यांच्याकडनंच दिले जातात. 1954 ला आपण नॅशनल फिल्म अवॉर्ड सुरू केलाय आणि 1969 ला दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला आहे. दरवर्षी 3 मेच्या रोजी आपण हा पुरस्कार देतो. कारण काय, 1913 रोजी 3 मेला हरिश्चंद्राची फॅक्टरी हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम सुद्धा डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवल कडून केला जातो. आता पुढे जाऊया आपण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्रे. बरं, एक काम करू आपण, आता एक ब्रेक घेऊ, त्या ब्रेक नंतर हा उरलेला कंटेंट आणि PYQ घेऊ. ठीक आहे, द टाइम्स ऑफ इंडिया बद्दल आपण बघतोय. टाइम्स ऑफ इंडियाची डेफिनेशन, सॉरी, इन्फॉर्मेशन बघा. रॉबर्ट नाईट या व्यक्तीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रॉबर्ट नाईट, 1938. आधीचे नाव काय होतं त्याचं, बॉम्बे टाइम्स. प्रकाशक कोण आहेत बघा, बेनेट कोलमट अँड कंपनी लिमिटेड. बेनेट कोलमन केस आपण RTI बघत असताना पण बघितलं होतं, ही यांच्या नावाने केस होती. बेनेट कोलमन यांचं हेडक्वार्टर कुठे आहे, मुंबई. आणि सध्या एडिटर इन चीफ कोण आहेत, जयदीप बोस. त्यांचे टाइम्स नावानं वेगवेगळे वृत्तपत्र पण आहेत बघा, महाराष्ट्र टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, नवभारत टाइम्स. त्याच्यानंतर अजून काही वेगळं त्यांचे वृत्तपत्र आहेत का, मुंबई मिरर, पुणे मिरर, बेंगलुरू मिरर आणि EQ समय, एवढे सगळे त्यांचे वृत्तपत्र या एका ब्रँडचे आहेत, टाइम्स ऑफ इंडियाचे आहेत. पुढचा मुद्दा बघू आपण, 1978चा आहे द हिंदू. तर द हिंदू कुठून येतो, हेडक्वार्टर त्याचं चेन्नई. फाउंडर कोण आहेत बघा, सुब्रमण्यम अय्यर आणि वीर राघवाचार्य दोघांनी मिळून हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. त्याच्या पुढे त्यांचे विक्रम बघा काय काय द हिंदूचे. द फर्स्ट कलर एडिशन द हिंदूची आहे. फर्स्ट इंटरनेट एडिशन पण त्यांचीच आहे. वितरणासाठी स्वतःचे विमान त्यांनी वापरलं होतं पहिल्यांदा. आणि कॉम्प्युटराइज्ड फोटो एडिटिंग पण सर्वप्रथम त्यांनीच केलेलं होतं. एडिटर इन चीफ कोण आहेत, सुरेश नंभट हे त्याचे एडिटर इन चीफ आहेत. 1878चे एडिटर इन चीफ. आता बघा त्याची 78 लक्षात ठेवण्यासाठी के ला मी 7, म्हणजे 7 मला जर लक्षात ठेवत असेल तर मी त्याला काय लक्षात ठेवतो, के लक्षात ठेवतो. कारण के मध्ये सुद्धा बघा मध्यभागी असे पोटात लाईन मारल्यासारखी आहे आणि 7 ला पण पोटात लाईन मारल्यासारखी आहे, तर 7. 8 ला मी व्ही लक्षात ठेवतो, व्ही ला. त्याच्यावर मी कवी लक्षात ठेवलेलं आहे, कवी. कवी माझ्यासमोर आलं की मी काय करेन, 78 असे फोल्ड करेन, मग मला 78 आठवलं की द हिंदू आठवेल. मग ते कसं, तर जो न जाणे रवी ओ जाणे कवी असं आपण म्हणतो ना. रवी म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्याला पण माहित नाही ते कवीला माहित असतं. असे कोण आहेत, वृत्तपत्रवाले. त्यातल्या त्यात चांगलं कोण आहे, द हिंदूवाले. तर हिंदूवाल्याने सगळे मोठ्यातले मोठे घोटाळे बाहेर काढले होते. बोफर्सचं उदाहरण बघा. तर त्याच्यावरनं तुम्हाला एक कवीवरनं असं आठवत तुम्ही हिंदूला पोचू शकता. माहित आहे, रूट थोडा लांबचा आहे पण आठवू शकतं. काहीच न आठवण्यापेक्षा काहीतरी आठवेल. त्याच्यानंतर आपण बघूया 19
31ला. आता बघा इथं मॅट 31ला मी मॅट कसं लिहिलंय किंवा मत लक्षात ठेवा, मत MAT मत होतं का, M 3 झाला ना आणि T ला आपण एक घेतलं, T आणि D ला एक घेतलं होतं, मग या दोन्हीचं मिळून मत घेतलं. तर आता इंडियन एक्सप्रेसचं जे मत आहे ते जास्त आपल्याला अपील होतं. तर तुम्ही असं लक्षात घेतलं तर ते लोकमत इंडियन एक्सप्रेस मधनं मला समजतं असं जोडून तुम्हाला 131 लक्षात राहील. हे सगळं कधी करायचंय, जेव्हा बेसिक डेटा झाल्यानंतर करायचंय. ते जोड्या लावायला आलं, स्थापना वर्ष कधी काय, तर आपण तेवढं माहिती पाहिजे. जर स्टेटमेंट मध्ये आलं असेल तर तिथे विनाकारण आपण डाऊट घेणारच नाही. फक्त जोड्या लावायला आलं किंवा डायरेक्टली सिंगल ऑप्शन वाला आलं कुठल्या वर्षी वगैरे तर आपल्याला शोधता आलं. इंडियन एक्सप्रेसचं कुठे आहे हेडक्वार्टर, नोएडाला. ओके, वरचे दोन आपण बघितलो. हिंदू कुठं होतं, चेन्नईला, आणि द टाइम्स ऑफ इंडिया कुठं असणार आहे, मुंबईला. आता यांचे संस्थापक कोण आहेत इंडियन एक्सप्रेसचे, रामनाथ गोयंका. आपल्या करंट मध्ये रामनाथ गोयंका अवॉर्ड पण दरवर्षी आपण बघतो. ओके, आता यांचे दोन ग्रुप आहेत बघा, यांच्यात दोन म्हणजे ह्याच्यात फूट पडली होती. एक आहे द इंडियन एक्सप्रेस नावाचा ग्रुप, दुसरा आहे द न्यूज इंडियन एक्सप्रेस. ओके, जो इंडियन एक्सप्रेस वाला आहे तो मुंबई आणि नॉर्थ बघतो, आणि न्यू इंडियन एक्सप्रेस हा साऊथ बघतो, आणि त्याचं हेडक्वार्टर आहे चेन्नईला. त्यांच्यातले दोन ग्रुप आहेत. ओके, आता सध्या त्यांचे संपादक कोण आहेत, राजकमल झा. स्प्लिट त्यांचं कधीचे, 1999 त्यांची स्प्लिट आहे. आता यांचंच इंडियन एक्सप्रेसचे पेपर कुठले आहेत, लोकसत्ता त्यांचंच आहे, आणि जनसत्ता नावाचं पण त्यांचंच आहे. आता प्रादेशिक वृत्तपत्र बघा, दैनिक जागरण हिंदी भाषेतनं कानपूर मधून येतं. ओके, तर जागरण कुठून येतं, कानपूर मधनं. JK लक्षात ठेवा तुम्ही, जागरण आणि कानपूर. J फॉर जागरण आणि K फॉर कानपूर. भास्कर कुठून येतो, भोपाळ मधून येतो, आणि तो सुद्धा हिंदी आहे. भास्करचा भ आणि भोपाळचा ब लक्षात ठेवू शकता. भास्कर आणि जागरण हे हिंदीतले सगळ्यात जास्त विकले जाणारे वृत्तपत्र आहेत. ओके, हिंदुस्तान हिंदीतून येतो, पण कुठून येतो, न्यू दिल्लीवरून येतो. अमर उजाला कुठून आहे, नोएडावरून आहे. आता प्रादेशिक भाषेतलं जर आपण बघितलं तर मलय मनोरमा, डेली थंती आणि ईनाडू हे 3 आहेत. त्याच्यातलं मलय मनोरमा मल्याळम आहे, आणि ते कोट्टायम मधून येतं, मल्याळम आणि कोट्टायम मधून. डेली थंती हे तमिळ आहे आणि चेन्नईतून पब्लिश होतं, आणि इनाडू हे तेलुगू आहे आणि विजयवाडा मधून पब्लिश होतं. वृत्तपत्र कुठल्या भाषेतली आहेत ही तरी आपल्याला माहिती असली पाहिजे. मलय मनोरमा म्हणलं की मल्याळम, डेली थंती तमिळ, आणि इनाडू म्हणलं की तेलुगू. ओके, या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आता मराठी वृत्तपत्रांकडे आपण जाऊया. केसरी आणि मराठा कधी आले होते, 1881 ला आले होते. पुणे लोकमान्य टिळक आणि अजून कोण होतं, आगरकर. संपादकांमध्ये कोण असणार आहेत, आगरकर असणार आहेत, टिळक असणार आहेत, नचिकेळकर असणार आहेत, अजून काय वेगवेगळी लोक याच्याशी संबंधित होती जर कोणी संपादक राहिलं असं विचारलं तर. पुढे नवा काळ कधीपासून आलाय बघा, 1923 पुणे, आणि कृष्णाजी खाडीलकर. कुणाशी कनेक्टेड आहेत कृष्णाजी खाडीलकर, टिळकांशी. नंतरच्या काळात गांधींशी कनेक्टेड होते कृष्णाजी खाडीलकर. खाडीलकरांचं फेमस नाटक कुठलं होतं, कीचकवध. प्रभात बघा, प्रभात, प्रभात 1929 ला मुंबईतून आलं बरं का, आणि पांडुरंग भगवंत हे त्याचे संस्थापक आहेत. स्वतंत्र चळवळीची प्रेरणा किंवा त्याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्थापन केलं होतं. तर आता पांडुरंग भगवंत लक्षात ठेवू शकता तुम्ही, प्रभात काळे पांडुरंग भगवंताचे नामस्मरण करेल. ओके, तर त्याच्यावरनं तुम्हाला प्रभात लक्षात राहू. पुढे सकाळ महत्वाचा आपल्यासाठी. सकाळ कधीपासून आहे, 1932 पासून आहे. कुठून आहे, पुणेवरून. नानासाहेब परुळकर. त्याचे संपादक बघा, उत्तम कांबळे राहिलेत, श्रीराम पवार राहिलेले आहेत, आणि आता सध्या राहुल गडपाळे आहेत. ओके, त्याच्यानंतर लोकसत्ता बघू. लोकसत्ता कधीच आहे, 48 आहे. कुठून येतं, मुंबईवरून येतं. कोण आहे तर संस्थापक, इंडियन एक्सप्रेसचा हा ग्रुप आहे. अध्यक्ष कोण आहेत, सॉरी संपादक कोण आहेत, गिरीश कुबेर. लोकमत बघा, लोकमत कधीच आहे, 1952 पुन्हा मुंबईवरून. जवाहरलाल दर्डा यांनी स्थापना केली होती, आणि विजय दर्डा त्याचे सध्या संपादक आहेत. बापूजी आने यांनी लोकमत साप्ताहिक सुरू केलं होतं, आणि दर्डाने त्याचं दैनिक मध्ये रूपांतरण केलेलं आहे. तरुण भारत कुठून येतंय, बेळगाव वरून, आणि 1819 ला आहे, आणि बाबूराव ठाकूर यांचं आणि अंकुश ठाकूर सध्याचे संपादक आहेत. दैनिक गावकरी बघा, 1938 मालेगाव वरून येतं. ओके, आता नाशिक वरून. सुरुवातीला मालेगाव वरून यायचं, आता कुठून येते,
नाशिक वरून येत आहे. दत्तात्रेय पोतनीस त्याचे संस्थापक आहेत. गांधींचे आणि काँग्रेसच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी गावकरीची स्थापना झाली होती. आता हा जरा करंट मध्ये असल्यामुळे सामना आपल्यासाठी गरजेचा आहे ना. त्यातून एकदम स्फोटक आजकालच्या भाषा आहे त्याची, तर मग सामना आपल्याला माहिती पाहिजे. कधीच आहे? 1889चा. मुंबई पासून येतो आणि बाळासाहेब ठाकरे संस्थापक आहेत. आणि रश्मी ठाकरेंकडे ते संपादकत्व होतं. आता मला वाटतं पुन्हा उद्धव ठाकरेंकडे गेलंय का संपादकत्व? का त्यांच्याकडे आहे? राऊतांकडे आहे? संपादकत्व कोणाकडे आहे ते बघा. मला एकतर मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वाटतं किंवा रश्मी ठाकरेंकडे आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले होते तेव्हा रश्मी ठाकरेंकडे ते संपादकत्व आलं होतं. आता सध्याचं स्टेटस काय तेवढं बघून घ्या. सामनाची स्थापना लक्षात ठेवा. 1889 ची स्थापना त्याची. 1989 ना, 1989. प्रेस फ्रीडम इंडेक्स. द प्रेस फ्रीडम इंडेक्स हा आपला पुढचा पॉइंट आहे. कुणाकडनं येतो तो? रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स नावाची एक संघटना आहे. त्या संघटनेकडनं हा रिपोर्ट येतो. 2002 पासून हा रिपोर्ट पब्लिश व्हायला सुरुवात झाली आहे. ओके. 7 क्रायटेरिया आहेत तिथे. तुमच्या देशात किती फ्रीडम आहे हे मोजण्यासाठी 7 क्रायटेरिया आहेत त्याच्यानुसार बघा. 2021 आणि 2022 ची इथं लिस्ट दिली. 23 डिक्लेअर झालं असेल तर ते आपण करंट मध्ये बघणार आहोत. तर पहिले कोण आहेत बघा? नॉर्वे, फिनलँड, स्वीडन. हे ऑफकोर्स टॉपला असणार आहेत. त्यातल्या त्यात नॉर्वे लक्षात ठेवा फक्त. सगळ्यात टॉपला कोण आहे? 22 ला पण नॉर्वेच टॉपला आहे. ओके. आणि सगळ्यात शेवटी 22 ला कोण आहे? नॉर्थ कोरिया. ऑफकोर्स नॉर्थ कोरिया असायला हवा. आता 2020 मध्ये आपण 142 ला होतो. 21 ला सुद्धा आपण 142 रँक होता आपला. 2022 ला 150 झालाय आणि मला वाटतं 23 ला 162च्या जवळ गेलो का आपण? 160च्या वरती गेलो आहोत. 162 161 ना, 161 रँक आपली आता आहे. व्हेरी गुड. म्हणजे फक्त किती बाकी आहेत? 19 नाही, 180 मध्ये फक्त 19 बाकी आहेत. लवकरच आपण अचीव करू. इंडियन रीडरशिप सर्वे 2019 नुसार 19 हा सर्वे. त्याच्यानंतर हा सर्वे आला नाहीये. मी ते शोधलं बट त्यानंतर सर्वे मला सापडत नाहीये. तर फक्त प्रश्न असा आला तर ऑल इंडिया सगळ्यात जास्त कोण वाचतं, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुठलं वाचलं जातं आणि रिजनल कुठलं जास्त, तर हे लक्षात घ्या. ऑल इंडिया लेवलला दैनिक जागरण 1 नंबरला आहे. दैनिक जागरण कुठून पब्लिश व्हायचं? कानपूर. दैनिक भास्कर भोपाळवरून. त्याच्यानंतर हिंदुस्तान न्यू दिल्लीवरून आणि अमर उजाला नोएडावरून. हे टॉप 4 वाले आहेत. दैनिक जागरण, भास्कर, हिंदुस्तान आणि अमर उजाला. महाराष्ट्रात बघा पहिलं कोण आहे? लोकमत सगळ्यात जास्त विकलं जाणारं किंवा वाचलं जाणारं वृत्तपत्र आहे. त्याच्यानंतर कोण आहे? सकाळ. आणि 3 नंबरला आहेत पुण्यनगरी. आपण जे वाचतो लोकसत्ता कुठे आहे का? इथे नाही. पुढे रिजनल. रिजनल कुठं आहे? डेली थंती. कुठून येतं डेली थंती? 2 नंबरला कोण आहे? मराठी लोकमत आहे. 3 नंबरला मल्याळम मनोरमा. कुठला आहे? मल्याळम असल्यामुळे ते केरळमधून आहे. तर आपण 2 नंबरला आहोत मराठीवाला रिजनल नुसार. ओके. लोकमत ह्याच्यावरून जास्त वाचलं जातं. आता भारतातील प्रसार माध्यमांवरती कुठल्या प्रकारचे PYQ आले ते थोडक्यात बघू आपण. न्यूजपेपर इज द बायबल ऑफ डेमोक्रेसी असं कोणी म्हणलंय? वाल्टर लिपमन. न्यूजपेपर इज द बायबल ऑफ द डेमोक्रेसी. तर हा असं स्टेटमेंट कधी कधी एखाद दुसरं विचारतात. हे स्टेटमेंट न्यूज बद्दल कोणी बोलले, काय बोलले? तर मग आता हे तुमच्या एसेच्या नोट्स मध्ये पाहिजे. लोकशाहीचा 4था पिलर असं काही आलं किंवा वृत्तपत्रांची घसरती दर्जा असं काही आलं तर आपल्याला हे लिहिता आलं पाहिजे. न्यूजपेपर इज द बायबल ऑफ डेमोक्रेसी. आता जर तुम्हाला आठवलं नाही लिपमन तर तुम्ही वाक्य तरी बनवू शकता ना असं काहीतरी आणि खाली लिहू शकता अननोन किंवा मी एक प्रसिद्ध वाक्य ऐकलं होतं त्याच्यानुसार असं असं काहीतरी लिहू शकता. जर आठवलं नाही म्हणून स्किप करू नका. तुमच्या त्या कोटला महत्व आहे की कुणी दिले हे आठवलं तर बेटरच. नसेल आठवत तर तुम्ही काहीतरी जुगाड करू शकता. दर्पण बद्दल बघू आपण. बाळशास्त्री जांभेकर 6 जून 1872 40 ला ते बंद झालं. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र ते सुरुवातीला कसं होतं? साप्ताहिक होतं आणि ते द्विभाषिक होतं. मराठी आणि इंग्रजी द्विभाषिक. पुढे आपण जाऊया दर्पण नंतर ज्ञानप्रकाशकडे. हे काय आहे? दैनिक आहे. पहिलं दैनिक ज्ञानप्रकाश मराठीतलं पहिलं दैनिक. कधीपासूनचं आहे?
1849 पासून आले. तेव्हा ते साप्ताहिक होतं, पण 1900 मध्ये ते दैनिक झालेलं आहे. ओके. कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं पुण्यातून. आता बॉम्बे समाचार बद्दल आपण बघितलं होतं. गुजराती समाचार आणि आज पण चालू असणारं सगळ्यात जुनं समाचार पत्र आहे. 1822 पासून ते आहे. आज ही आहे ना, तर म्हणजे आपण 2023 मध्ये आहोत, तर 23-22 असं काहीतरी कनेक्शन जोडून लक्षात ठेवा. जवळपास 200 वर्ष त्याला होत आलेली आहेत. 1855 पासून हे दैनिक झालं. ओके. आणि फर्दुनजी मार्झबन यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. पुढे जाऊया समाचार दर्पणकडे. ओके. समाचार दर्पण हे भारतीय भाषेतील सुरू केलेले पहिले वृत्तपत्र, भारतीय भाषेतनं. कधी आहे? 1818. कुणी? बाप्टिस्ट मिशनरीनी. आणि कुठली भाषा आहे ती? बांगला भाषेतून हे वृत्तपत्र बाप्टिस्ट मिशनरीनी सुरू केलेलं होतं. पहिलं वृत्तपत्र भारताचं कुठलं होतं? द बेंगॉल गॅजेट. भारतीय भाषेतलं पहिलं कुठलं आहे? समाचार दर्पण. भारतीय व्यक्तीनं भारतीय भाषेत सुरू केलेलं पहिलं कुठलं होतं? बेंगॉल गॅजेट. ओके. आता ते नावं समान आहेत. द बेंगॉल गॅजेटचं कोण होतं? गंगाधर भट्टाचार्य. ओके. आणि मराठीतलं पहिलं कुठलं आहे वृत्तपत्र? दर्पण. आणि मराठीतलं पहिलं दैनिक कोण आहे? ज्ञानप्रकाश. एवढे तरी गोष्टी आपल्या लक्षात असायला पाहिजे. आणि जे महत्वाचे आहेत, इंडियन एक्सप्रेस, हिंदू, टाइम्स नाऊ, यांच्या स्थापना वर्षाचा सिक्वेन्स बघा, कधी कधी स्थापन झालेला आहे. बेंगॉल गॅजेट भारतीय उपखंडात सुरू झालेलं पहिलं वृत्तपत्र 1779 ला जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी हे सुरुवात केलेली होती. आता ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलरचा अहवाल विचारला बघा. हा मी का लिहिला होता की विचारला जाऊ शकेल असं वाटलं, पण त्यानंतर त्यांनी कधीच हा अहवाल विचारलेला नाही. सो डोंट वरी अबाउट दॅट. पत्रकारितेतील राष्ट्रीय पुरस्कार असतात. 2019 ला प्रश्न आला होता, त्याच्यानंतर पण एकदा प्रश्न आलाय. कुणाकडनं दिला जातो? पीसीआय कडनं दिला जातो, इतकं लक्षात ठेवा. ओके. आणि तुमच्या करंट मध्ये हे असेल तर आपल्या जर नोट्स होतील त्याच्यात असेल तर वेल अँड गुड, नसेल तर जास्त लोड नका घेऊ. राजा राम मोहन राय अवॉर्ड असा एक अवॉर्ड असतो. ओके. गुलाब कोठारी यांना 19 ला मिळालेला आहे. ते आता माझ्या काहीच कामाचं नाही. 19 चा डेटा आहे तो त्याच्याकडे लक्ष नका देऊ. ओके. तर फक्त कुठले कुठले अवॉर्ड्स आहेत ते बघा. राजा राम मोहन राय ग्रामीण पत्रकारितेसाठीचा अवॉर्ड पण असतो, डेव्हलपमेंट रिपोर्टिंग साठी, जेंडर बेस्ड रिपोर्टिंग साठी आणि फोटोग्राफीसाठी सुद्धा अवॉर्ड असतो. ओके. दरवर्षी या व्यक्ती बदलणार आहेत. करंट मध्ये असेल तर आपल्याला ते कळून जाईल. आता हा बघा, हा प्रश्न 2013 ला विचारलाय. डीडी इंडिया कसा होता? आंतरराष्ट्रीय वाहिनी होती ना डीडी इंडिया. डीडी इंडियाचं पहिलं नाव काय होतं? डीडी वर्ल्ड होतं. डीडी भारतीय काय आहे? कला आणि संस्कृतीशी संबंधित चॅनल. डीडी नॅशनल प्रेक्षकांच्या संख्येचं सर्वोच्च होतं. डीडी नॅशनल पहिलं आपण बघितलं होतं. ओके. आणि डीडी न्यूज काय असणार आहे? द्विभाषिक न्यूज देणारी वाहिनी. असं कनेक्शन आपल्याला जोडायचं होतं. ओके. आता तसं विचारलं तर पुढे जाऊन स्थापनेचं वर्ष पण विचारू शकतात, तर तेही लक्षात घ्या. प्रसार भारती कधीचा ऍक्ट आहे? 90. त्यानुसार 97 मध्ये ती ऑटोनॉमस बॉडी झाली. ऑटोनॉमस बॉडी कधीची? ती 97 ची. ओके. आता हे एक्झाम मध्ये दिलेले स्टेटमेंट्स आहेत, दोन्ही सुद्धा त्यांनी बरोबर म्हणल्यामुळे आपल्या हे नोट्स मध्ये आले. भारतात कोणत्या वर्षापासून इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल फोटोग्राफीचे प्रसारण सुरू झाले? असा एक प्रश्न, रॅन्डम प्रश्न होता. तर ते 1980च्या शेवटी व 1990च्या सुरुवातीस, म्हणजे राजीव गांधींच्या काळात लक्षात राहील ना. आपण राजीव गांधीला टेक्निकल प्राईम मिनिस्टर म्हणतो ना, टेक्नॉलॉजी प्राईम मिनिस्टर होते. तर त्यांच्या काळात हे सुरू झालं आहे 1980च्या शेवटी आणि 1990च्या दशकात, म्हणजे 88, 89, 90 या रेंज मध्ये तुम्ही पकडू शकता. ओके. माध्यमांबाबतच्या समित्या कुठल्या आहेत? चंदा समिती कधीची आहे? 1964 ची चंदा समिती आहे. आता इथे 64, 63 वगैरे काहीतरी गडबड करू शकतो, बाकी काही करणार नाही. ओके. डायरेक्टली आकडा विचारला तर थोडस गडबड होऊ शकते 64 ला, बट काहीतरी लक्षात असा म्हणून लक्षात घ्या. 6 + 4 = 10 असा आकडा येतोय आणि 0 मला पुन्हा चंद्रासारखा दिसतो आणि आपल्याला चंदा समितीला ते जोडायचं. ओके. कन्फ्युजन होत असेल तर. ओके. कुलदीप नय्यर समिती कधीची आहे? 77 ची आहे. आणि वर्गीस समिती कधीची आहे? ती पण 77 ची आहे. बट कुलदीप वरती आहेत आणि वर्गीस खाली आहेत. अल्फाबेटिकली सुद्धा ते वरती आणि खाली येतात का? तसं लक्षात ठेवू शकता. हा प्रश्न पुन्हा रिपीट झाला तर आपण तयार पाहिजे म्हणून डिस्कस करतोय. टीसी जोशी कधीची आहे? 82 ची. आता बघा ऍक्ट काही
द ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट आहे आपल्याकडे. कधीच आहे? 1954 आहे. ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी. द कॉपीराईट ऍक्ट कधीचा आपला? 57चा कॉपीराईट ऍक्ट आहे. महिलांचे असभ्य प्रदर्शन 86चा होता आणि प्रसार भारतीचा कायदा 90चा होता. हे 4 कायदे तरी आपल्याला माहितच पाहिजे. ओके, आता डेटा तरी आपला झालाय. तर तुमच्याकडे जे हे आहे क्वेश्चन सीट ते काढून घ्या. मी ग्रुप वरती टाकून देतो. एकच मिनिट थांबा. ऑनलाईन वाल्यांसाठी. ओके, ऑनलाईन वाल्यांनी ही जी आता पीडीएफ पाठवली ती ओपन करून घ्या. जवळपास मला वाटतं 30च्या आसपास प्रश्न असतील. 31, 32 प्रश्न आहेत. 3 ते 4 प्रश्न याच्यावरती येतात. तर आपण 1 बाय 1 ते बघत जाऊया. लोकशाही शासनात धोरण निर्धारण प्रक्रियेवरती प्रभाव टाकणारा एक घटक म्हणून प्रसार माध्यमांमध्ये वृत्तपत्रांची भूमिका कोणती? काय म्हणतोय? लोकशाही शासनात धोरण निर्धारण प्रक्रियेवरती प्रभाव टाकणार आहे. तर खालची विधान वाचा. काय आहे पहिलं? लोकशिक्षण आणि लोकजागृती असलं पाहिजे का? असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे जनमत तयार करणे असलं पाहिजे. शासन आणि जनतेच्यातली दुवा आहे का? असलं पाहिजे. मग काय उत्तर आपलं? बघ, सगळ्या गोष्टी आहेत. कॉमन सेन्सने याचं उत्तर येऊ शकतं. दुसरं, वृत्तपत्र या प्रसार माध्यमाला खालील लेखकाने लोकशाहीचा बायबल म्हटले आहे. कोण होता? वॉल्टर लिपमन होता. आता हे आपल्याला माहितीच पाहिजे. जर माहिती नसल्यास तर तुम्ही काय उत्तर लिहून आला असतात? आपल्याला जेव्हा माहिती नाही तेव्हा आपण कुठल्या ऑप्शनला जास्त प्रेफरन्स देतो? 3. ओके, आता आपण लक्षात ठेवा वॉल्टर लिपमन. ओके, आता लक्षात राहील का तुमच्याकडे? बायबल आहे ना ते. ओके, मग खूप मोठा ग्रंथ आहे तो. समजणाऱ्यानेच बोललं पाहिजे. जे बोलत नाहीत ते शांत राहतात. मग आपली मीडिया आता सरकारच्या विरोधात बोलते का? नाही, शांत आहे. म्हणजे लिप कसे त्यांचे बंद आहेत. तर तसं काहीतरी जुगाड लावून लिपमन लक्षात ठेवा. ओके, प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांच्या पुढीलपैकी आता हे जे हे आहेत ना, कुणी काय म्हणलं, तुम्ही जर बिपिनचंद्र वाचत असाल आफ्टर इंडिपेंडन्स साठी, तुम्ही बिपिनचंद्र वाचता. पहिले 200-300 पेज आपल्या कामाचे आहेत, आपल्या नोट्स मध्ये पण येतील. तर त्याच्यामध्ये सुद्धा नेहरूंची काय मतं आहेत न्यूज बद्दल, गांधींची काय मतं आहेत, हे सगळं तिथं आहेत. तर ते तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या. तर वृत्तपत्रावरती जर काही आला निबंध तर तिथं आपण उतरून घेऊ शकतो. प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांच्या पुढीलपैकी कोणत्या भूमिका? काय कशाला गोल करताल तुम्ही? प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांना. ओके, पुढे जायचं. प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे स्थानिक वाचकांना आकर्षित करतात. बरोबर आहे ना? पहिलं बरोबर. लोकांना त्यांच्या मातृभाषेत राजकीय चर्चा समजून घेता येतात. हे पण बरोबर आहे. प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांचा रोख राष्ट्रीय असतो. राष्ट्रीय असतो का? नावातच प्रादेशिक आहे ना. प्रादेशिक असला पाहिजे. प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांच्या सर्वदूर प्रसारातून भारतीय लोकशाहीला पाठबळ मिळते. बरोबर आहे. कॉमन सेन्स ना. उत्तर काय पाहिजे आपलं? ब ड. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही शासनात जातीय दंगे, भाषिक संघर्ष, धार्मिक तणाव अशा असाधारण परिस्थितीत आपले कर्तव्य बजावताना वृत्तपत्रांनी कोणती भूमिका घ्यावी, कोणते मापदंड असावेत? ओके, आता आपण बघूया. पहिलं, वृत्तपत्रकारांनी लोकहिताकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक स्वार्थासाठी वृत्तपत्राच्या शक्तीचा वापर करू नये. बरोबर आहे. कॉमन सेन्स बरोबर आहे. वृत्तपत्रातून द्यावयाचा मजकूर खरा व वस्तुस्थितीला धरून असला पाहिजे. विपर्यास्त वस्तुस्थितीला सोडून
अतिशयोक्ती दाखवणारा मजकूर देण्याचे टाळले पाहिजे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे वृत्तपत्र मुक्त नसावेत, त्यावर सरकारचे नियंत्रण असावे, हे स्टेटमेंट योग्य असू शकतं का? चूक. वृत्तपत्रांनी टीका करताना न्यायाची भूमिका सोडू नये, हे सुद्धा कॉमन सेन्सनं बरोबर आहे. उत्तर काय पाहिजे आपलं? अ, ब, ड. पाचवा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पेड न्यूज म्हणजे स्वयंसेवी संस्थांनी बातमी छापून येण्याकरता दिलेले पैसे, बरोबर आहे का? बरोबर आहे. कोण आहेत पेड न्यूज? कोण देतं? इलेक्शन टॉपिक मध्ये बघितलंय, पॉलिटिकल पार्टीज ना देणं गरजेचं आहे ना. मग स्वयंसेवी संस्थांनी दिली तर काय बिघडलं? त्यांना कुठे इलेक्शन मध्ये उभा राहायचंय? ती एक संस्थाच आहे ना. तर मग त्यांचा संबंध पेड न्यूजशी आला नाही पाहिजे. ओके, पेड न्यूजचा संबंध आपला इलेक्शनशी होता. इलेक्शन मध्ये राजकीय पार्टी येतात, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट बघा. पेड न्यूज म्हणजे सरकारने स्वतःच्या धोरणांना प्रसिद्धी देण्यासाठी दिलेला पैसा. यात काय चुकीचं आहे? सरकारची धोरणं लोकांपर्यंत पोहोचवायची, तर मग त्याला पेड न्यूज बनणार का? आपण देतं ना, सरकार खुलेआम देतं ना न्यूज मध्ये छापून देतं की ही योजना, याचा लाभ घ्या, त्याचा लाभ घ्या. की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुमच्या दारी, आता ऍड सुरू आहे आपल्याकडे सगळीकडे, तर ती चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे? त्यामुळे ती पेड न्यूज येणार नाही. पेड न्यूजचा उद्देश वाईट असतो, इतकं लक्षात. राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय पक्ष त्याचा वापर करतात. इथे कोण कोण दिले? एक आहे स्वयंसेवी संस्था आणि दुसरं सरकार आहे. त्यामुळे दोन्हीही स्टेटमेंट बरोबर नाही. उत्तर काय पाहिजे? वरील पैकी एकही नाही. आलं का लक्षात तुमच्या? निगेटिव्हच आहे तो, पण म्हणून तर ना पेड न्यूज, तुम्ही पैसे देऊन न्यूज सारखं भासवता, त्याला आपण पेड न्यूज म्हणतो. ओके, तर आता मला सांगा की एखादी स्वयंसेवी संस्थाने त्यांची न्यूज छापून आणली, तर त्यात काय वाईट आहे? एका संस्थेला आपल्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी छापून आणण्यासाठी काय वाईट आहे का? काहीच वाईट नाही ना. ओके, आणि दुसरी काय, सरकारने स्वतःच्या धोरणांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी छापून आणणं, यात पण काय वाईट आहे का? नाही. तुम्ही फक्त बघा, पेड न्यूज हा शब्द आपण वाईट घेतलाय, बट ह्या दोन स्टेटमेंट मध्ये दिलेल्या कृती वाईट दिसतात का तुम्हाला? नॉर्मल कृती आहेत ना, त्यात काही वाईट करण्यासारखंच नाही. राजकीय पक्ष त्याचा उपयोग करतात. कसा करतात ते? इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा न्यूजचा फॉर्मॅटमध्ये असं काहीतरी छापतात की लोकांना असं वाटेल की अरे हे न्यूजच आहे. लोकांना तो फसवण्याचा प्रकार आहे ना, म्हणून तो गुन्हा आहे किंवा ते चुकीचं आहे. गुन्हा पण नाही आपल्याकडे, तो चुकीचं आहे. मग इथं काही तसं वाटत नाही, चुकीचं वाटत नाही. त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा स्टेटमेंट चुकीचे आहेत. उत्तर काय पाहिजे? वरील पैकी एकही नाही. सहावा प्रश्न बघा. भारतामध्ये फेक न्यूजचा एक स्रोत आहे व्हॉट्सअप, आहे का? आहे ना. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज आपल्याकडे तयार आहे. रवीश कुमार त्याला म्हणतात ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. रिव्हर्स गुगल इमेज सर्चने फेक फोटोशॉप प्रतिमा शोधण्यासाठी वापरतात, बरोबर आहे? ओके, त्या कुस्ती पैलवानांचं आंदोलन असताना त्यांना त्या व्हॅन मध्ये टाकून घेऊन गेलं होतं, तर त्यांचा फोटो हे मॉर्फ केलता ना, त्यांना तिथून घेऊन त्यांना स्माइल दाखवली होती, मॉर्फ करून ते हसतायत असं दाखवलं होतं. तो एक ह्याचा प्रकार. मग ते रिव्हर्स गुगल इमेज बंद कळालं की फोटो एडिट केलेला आहे, ते बिचारे त्यांना पकडून घेऊन त्यांना का बरं स्माइल करतील ते? पुढे bbc.न्यूज.पॉइंट.com हे bbc.com चे फेक न्यूज वेबसाईट तयार करण्यात आले आहे. इथे काय डाऊट घ्यायचं का आपल्याला? असू शकतं ना, याला बरोबर घ्या. पुढे कोविड-19च्या काळात सुद्धा फेक न्यूजचा प्रसार करण्यात आला, हे सुद्धा बरोबर आहे. सगळे स्टेटमेंट कॉमन सेन्स ना मला योग्य वाटतात. तर वरील पैकी याचं उत्तर लिहा, वरील पैकी सर्व. ओके, पुढील पैकी कोणती विधाने अयोग्य आहेत? अयोग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत बघा. आता आपण एक एक बघूया. वर्तमानपत्रांवरती देखरेख ठेवण्यासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे का? काउन्सिलचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात, बरोबर आहे ना? काउन्सिल मध्ये एकूण 30 सदस्य असतात. किती असतात? 1+28 म्हणजे फार तर फार 29 असतात ना. अध्यक्षाला पण तुम्ही सदस्य पकडला तर 29, अदरवाईज चेअरमन +28 असतात. पुढे बघा, 20 सदस्य वर्तमानपत्राच्या जगताचे असतात, बरोबर आहे ना? आपण त्यातले 13 बघितलो, संपादक आणि पत्रकार वगैरे. बाकीचे एक कुठला होता? मॅनेजमेंट मधला होता. आणि 6 कुठले होते? मालकांचे होते. 7 सदस्य संसदेतील राज्यसभेचे असतात. किती असतात संसदेचे? एकूण असतात 5.
त्याच्यातून लोकसभा 3 आणि राज्यसभा 2. त्यामुळे ई चुकीचं आहे आणि सी चुकीचं आहे. एक साहित्य अकादमीचा होता का? होता. इथे ज्ञान ज्ञानपीठ दिला तर चुकला असता. एक बार काउन्सिलचा होता, एक युजीसीचा होता तर होता. मग कुठली उत्तरं चुकीची आहेत? सी आणि ई. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या अहवालानुसार जानेवारी ते जून 2004च्या दरम्यान दैनिक भास्कर हे हिंदी वृत्तपत्र भारतातील सर्वात अधिक वितरण होणारे वृत्तपत्र होते. तर आता सध्याचा डेटा आपल्याला असा 2014चे आपल्याला काही तसं घेणं देणं नाही. बट समजा की तुम्हाला माहिती नसेल तर इथं विनाकारण आपण चुकीचं करणार आहे का? नाही. आपण जो रिपोर्ट बघितला त्याच्यानुसार सगळ्यात वर कोण होतं? दैनिक जागरण होतं 19चा. तर आता जर प्रश्न आला तर आपण 19चा त्या रिपोर्टला धरून उत्तर द्यायचं. टॉपला होता जागरण, नंतर होता भास्कर, नंतर होता हिंदुस्तान. 19 नंतरचा रिपोर्ट आला असेल तर मी तो तुम्हाला प्रोव्हाइड करेन, पण अजून 19 नंतरचा रिपोर्ट आलेला नाही. मी याला विनाकारण चुकीचं करणार नाही. सॉरी, तर मी चूक केलेला बरोबर धरतोय. दैनिक सकाळ हे महाराष्ट्रातील सर्वात अधिक वितरणाचे वृत्तपत्र होते. कुठले आहे आपल्याकडे? लोकमत वाचलं ना, तेव्हा हे चुकीचं करा. आता मला सांगा, हा प्रश्न सेट करताना त्याला अपेक्षित काय आहे? तुला मराठी वृत्तपत्रांचं सर्क्युलेशन माहिती पाहिजे, हिंदीचं गरज नाही. याचं उत्तर काय आहे बघा. याचं उत्तर आहे 1. अ बरोबर, ब चुकीचं. त्याची अपेक्षा काय आहे प्रश्न सेटरची बघा. त्याची अपेक्षा आहे तुला तुझ्या महाराष्ट्राची माहिती असेल तर बस झालं. नंतर त्याला इथं पण चुकवता आलं असतं ना दैनिक भास्करच्या ठिकाणी, पण त्याला तसं तिथं चुकवायचं नाहीये. पुढचा 9च खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय वृत्तपत्र परिषदेची अध्यक्ष राहिली नाही म्हणतोय बरं का. ग्रोवर होते का? सेन होते ना? सरकारिया होते ना? मग उत्तर पाहिजे 4. त्याचं उत्तर आहे 4. वरील पैकी एक ही नाही विचारले ना, त्यामुळे उत्तर क्रमांक आहे 4. पुढे जाऊया आपण 10ला. भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक पूर्ण न्यायिक आहे. पूर्ण न्यायिक आहे का? अर्ध न्यायिक आहे. त्यामुळे अचुकीचं करा आणि लगेच ऑप्शन कडे या बघा. 1 नंबरचा ऑप्शन जातो, 3चा जातो आणि 4चा पण जातो. दुसरा स्टेटमेंट वाचू आपण, बी वालं. भारतीय वृत्तपत्र परिषदेत एक अध्यक्ष आणि 28 सदस्य असतात. हे बरोबर आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जतन करणे हा भारतीय वृत्तपत्र परिषदेचा उद्देश आहे. बरोबर आहे. पुढे बघूया आता 11. भारतीय वृत्तपत्र परिषद म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या संदर्भात खालील विधाने वाचा. परिषद वृत्तपत्रे, वृत्त एजन्सी, संपादक आणि वार्ताहर यांना मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास दंडित करू शकते. दंडित करू शकते का? दंड करण्याचा त्याला अधिकारच नाहीये ना. फक्त एक फाईन लावू शकते. आणि तो सुद्धा द्यायचं का नाही त्यांच्यावर. इथं असं कन्फ्युज होऊ नका की दंडित म्हणजे फाईन पण येईल. शिक्षा देणं असं दंडित पकडा. परिषदेचा निर्णय हा द्रव्य दंडित वगैरे असेल तर आपण म्हणू शकतो. दंड म्हणजे काय? शिक्षा ना. तो द्रव्य दंड असल्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण दंडाचा खरा अर्थ काय आहे? शिक्षा. आता बघा इथे बघा, इंग्लिश मध्ये बघा. इट कॅन पॅनलाइज न्यूजपेपर. पॅनलाइज शिक्षा देऊ शकते. तिला शिक्षा देण्याचा अधिकारच नाही. असा खास कायदा आहे त्यांच्यासाठी, म्हणजे कायद्यात तशी तरतूद नाही. आणि तो पण कसा आहे, दंड लावला तरी तुम्ही द्यायचा असेल तर द्या, नाहीतर सोडा, असा टाईपचा. मोरल प्रेशर आहे. पुढे परिषदेचे निर्णय हे अंतिम असतात, त्याच्या विरोधात न्यायालयात अपील करता येतच नाही. कशाला करायची? भरायचे की नाही आमच्यावरती ठरतंय, तर मी कशाला अपील करू. पुढे परिषदेला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कार्याचे परीक्षण करण्याचा देखील अधिकार आहे का? प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा आणि न्यूज चॅनलचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा काही संबंध नव्हता. याच्या संबंधित गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन कुठली होती आपण बघितलं? 2 होत्या. एक होती त्यांची स्वतःची आणि दुसरी होती गव्हर्नमेंटची. कुठली होती आपली? शेवटची बघितली आपण, मीडिया रिसर्च, मीडिया मॉनिटरिंग वाली सगळ्यात शेवटची कमिटी आपली 10 नंबरची ते संस्था आपण जे बघितलं ते. आणि त्याच्यानंतर एक सुरुवातीची होती जिथं आपण बघितलं की आज तकला दंड लावला होता, ती त्या न्यूजवाल्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली होती, एनबी. तर मग याचं उत्तर काय असलं पाहिजे बघा. कुठलं बरोबर आहे म्हटलंय तर ए पण चुकीचं आहे आणि सी पण चुकीचं आहे. काय बरोबर आहे? केवळ डी. पहिल्या प्रेस आयोगाचे शिफारशी काय आहेत? प्रेस काउन्सिलची निर्मिती करा. बरोबर आहे का? बरोबर आहे. आचारसंहितेची निर्मिती आहे. पत्रकारांना, आता हे 2 तर आपल्या ह्याच्यामध्ये होते बरं का. आता तिसरं काय आहे? पत्रकारांना किमान मूळ वेतन द्या
आणि प्रेस लोकपालची नियुक्ती करा. आता खाली ऑप्शन मध्ये या, ऑप्शन मध्ये ऑल ऑफ दी अबो ऑप्शन आहे का? नाही. म्हणजे मला काय करायचंय, ए बी तर घ्यायचं एनिवे, आणि ए बी बरोबर एकाला कुठला तरी घ्यायचं. तर ए बी कुठे नाहीये, एक मध्ये नाहीये आणि 3 मध्ये नाहीये. आता माझ्याकडे राहतं ए बी डी आणि ए बी सी. आता प्रेस लोकपालची नियुक्ती करा ही शिफारस ठीक वाटते का? पत्रकारांना किमान मूळ वेतन द्या ही ठीक वाटते? लोकपाल स्थापन करा असं जर सांगितलं असेल तर पीसीआय पण स्थापन करा असं का सांगेल? बरोबर ना. दोन दोन इन्स्टिट्यूट सांगण्याचा काय अर्थ आहे का? आहे ना. पीसीआयचं जे काम आहे तेच लोकपाल करणार आहे ना. हा, आता त्यात काय, पहिला प्रेस आयोग आहे. जर दुसऱ्या प्रेस आयोगाने विचार केला असता की पीसीआय एवढं काही कामाची नाहीये तर मग लोकपाल पण स्थापन करा, तिथं आपण मान्य करू शकलो असतं. येते का लक्षात? त्याच्यामुळे मग मला जास्त योग्य वाटतं पत्रकारांना किमान मूळ वेतन द्या हे सांगू शकतात. कॉमन सेन्स मला घेतं. त्यामुळे उत्तर काय लिहायचं मला? ए बी सी. 13वा प्रश्न बघा. मध्य प्रदेशात सर्वात जास्त दैनिके प्रकाशित होतात. लॉजिकली विचार करा, कुठे जास्त असायला पाहिजे? लोकसंख्या जिथे जास्त तिथे असलं पाहिजे ना. ओके, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे आपण जाऊया. मराठीतील सर्वात पहिले दैनिक दर्पण आहे का? पहिलं दैनिक कोण आहे? ज्ञानप्रकाश. ओके, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. आता आपण बघू पुढचा. आता बघा, अ आणि ब चुकीचं आहे तर 1 नंबरचं ऑप्शन जातं, 2 नंबरचं जातं, 4 नंबरचं जातं, राहतं कड. बरोबर आहे. तर आधी ह्या मेथडनच सॉल्व्ह करा, वरचे कन्फ्युजन कमी होतात. बॉम्बे समाचार हे आजही प्रकाशित होणारे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे. कधीच होतं? वाचले आपण 1822. गुजराती. आणि नाव काय होतं संस्थापकाचं? फर्दुनजी मर्ज. भारतीय भाषेत प्रकाशित झालेले सर्वात पहिले वर्तमानपत्र समाचार दर्पण होते. बरोबर आहे ना. कोणी स्थापन केलं होतं? बाप्टिस्ट मिशनरीनी सुरू केलेलं होतं. कुठल्या भाषेतलं होतं? बंगाली. 14. दर्पण या मुद्रित प्रसारण माध्यमांच्या बाबतीत खालील बाबींची संबंधित नाही. म्हणजे दर्पणच्या बाबतीत खालील कोणत्या गोष्टी संबंधित नाहीत हे ओळखायचं. भारतीय भाषांमधून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र आहे का ते? हे वृत्तपत्र राजा राममोहन राय यांनी सुरू केलं आहे का? नाही. काय म्हणतं? हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं आहे आणि भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र आहे. हे बरोबर आहे. त्यांनी काय विचारलंय? दर्पणशी संबंधित नाही. म्हणजे कोण संबंधित नाहीये? अ आणि ब. उत्तर काय असलं पाहिजे? अ ब. गडबडीत कड लिहून येत आलं अशा गोष्टी होतात, त्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. पर पेपर तुमच्या 2 जरी सिली मिस्टेक झाल्या तर तुम्ही 15 मार्काने खाली जाता. तर अजिबात उत्तर आलं तर कन्फर्म करूनच उत्तर लिहायचं, सिली मिस्टेक करायची नाही. उत्तरानंतर पुन्हा एकदा प्रश्न बघा, कन्फर्म वाटत असेल तर जा. अशा अवघड कॅटेगरीच्या प्रश्नांमध्ये. इथं आपण काय करतो बघा, आता इथं सवयीनुसार पण मी काय केलंय, अ ला चूक मार्क केलंय, ब ला पण चूक मार्क केलंय, क आणि ड ला आपण बरोबर मार्क केलंय. मग आपल्या डोक्यात काय बसतंय? नेहमी बरोबर आहे विचारतात ना, मग मी पटकन कड मारून जातो. चुकलो आपण. आणि तो मुद्दा म्हणून पहिल्यांदा दिलाय. है ना. तुमची गडबड करण्यासाठीच अशी सेटिंग पण केलेली असते. तर नीट व्यवस्थित लक्षात घ्या, एक ही सिली मिस्टेक झाली नाही पाहिजे. एखाद दुसरा प्रश्न तुमचा राहिला तरी हरकत नाही, बट आपल्याला जे परफेक्ट येतं त्यात एक पण नाही चुकलं पाहिजे. 15वा प्रश्न बघा. 21व्या शतकात वर्तमानपत्रांनी समाजाला काय द्यावे याबद्दलची यादी अमेरिकन मिशनने दिली आहे, अमेरिकन कमिशनने दिलेली आहे. त्यातील काही महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत? आता हे कमिशन आपण वाचतोय का? मग इथे प्रश्न आपण कसा सोडवणार आहे? कॉमन सेन्स वरती सोडवायचा आहे. टीका आणि टिप्पणीसाठी चर्चा मंडळ दिलं पाहिजे का त्यांनी? कॉमन सेन्स बरोबर आहे. सत्य, व्यापक, बुद्धिमान असा त्यांना अर्थ देणाऱ्या संदर्भात दिवसांच्या घटनांचा घोषवारा पण दिला पाहिजे. कॉमन सेन्स सुद्धा बरोबर आहे. समाजाच्या ध्येयांचे आणि मूल्यांचे सादरीकरण वृत्तपत्रांनी केलं पाहिजे. समाजातील मतदार गटाचे प्रातिनिधिक चित्र पुढे आणले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कॉमन सेन्स बरोबर आहेत. वरीलपैकी सर्व मिनिमम रिजेक्शन नुसार द्यायचं आहे. 16. लोकप्रिय मराठी दैनिक सकाळचे संस्थापक कोण आहेत? काय आता हे माहिती नसेल तर कसं सॉल्व्ह करचाल? सेल्फ एक्सप्लेन वाटतो का? डॉक्टर वगैरे जोडले ना, डॉक्टर नानासाहेब परुळकर. अशी उत्तरं तर सेल्फ एक्सप्लेन जर वर्षी तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये 2-3 तरी सापडतात. 2022चा प्रिलिमचा पेपर जर बघितला असाल तर त्यांनी मालविका अग्निमित्रवरती प्रश्न विचारला होता. फेमस आहे मान्य, तुम्हाला माहिती नसलं असतं तर तुम्ही उत्तर काय लिहिलं पाहिजे होतं? शुंग डायनेस्टी. का लिहिलं पाहिजे होतं? ब्रॅकेट मध्ये त्यांनी दिलं होतं. सेल्फ एक्सप्लेन त्यांनी सांगितलं होतं की बाबा ब्रॅकेट आहे ना, दे उत्तर.
ओके. आणि असंच 21ला एक प्रश्न होता बघा, काहीतरी विचारलं होतं की ही परिषद कुठेतरी भरली होती आणि खाली देशांची नाव होती आणि त्याच्यामध्ये फिनलँडला त्यांनी द जोडलं होतं, द फिनलँड त्याचं उत्तर होतं. एकाच ठिकाणी तर द जोडलं ना. असं काही ना काही तो हिंट देत राहतो, ते फक्त आपल्याला बघणं गरजेचं आहे. याला आपण सेल्फ एक्सप्लेन्ड स्टेटमेंट म्हणायचं आहे. माहिती नसेल तर असं काहीतरी आहे का शोधायचं आणि ते लिहून यायचं आहे. 17वा प्रश्न बघा, मुख्य प्रवाहातील जनसंपर्क प्रसार माध्यमातील काही प्रमुख महिला. आता 14-15ला ते विचारलं जायचं. त्यामुळे मग तुम्ही एक काम करू शकता, जस्ट गुगल सर्च करा आणि या न्यूज अँकर्स कोण कोण आहेत ते बघून घ्या. 20-21ला पण प्रश्न येऊन गेलेला आहे, त्या कुठल्या न्यूज चॅनलच्या आहेत असं त्यांनी एकदा विचारलेलं आहे. आणि ते द स्क्रोल म्हणा किंवा द न्यूज लॉन्ड्री म्हणा, हे जे आता युट्यूब वरती आहेत ना, तिथं सुद्धा असणाऱ्या महिला बघून घ्या. ओके, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण सिलेबसला पॉइंट येत असेल. ओके. विनीता श्रीवास्तव, जयश्री खाडीलकर पांडे, उल्का महाजन आणि बेगम इम्रान समनानी. याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे बघा. मी 4 लिहिलं असतं, बट आयोगाने वेगळं उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे 1. त्यांनी काय म्हणलेलं आहे, फक्त अ ब ड आहेत आणि उल्का महाजन नाहीत असं त्यांचं म्हणणं. बट ह्या गोष्टींना मी प्रिपेअर करणार आहे का नाही, अजिबात नाही. मी इथं ऑल ऑफ दी अबाउस लिहिणार आहे, मिनिमम रिजेक्शनचा रूल वापरणार आहे. असे किती नावं लक्षात ठेवचाल तुम्ही? खूप आहेत ना. हा, बट फक्त जे मेन स्ट्रीम मीडिया आहेत ना, त्यांची तर नावं लक्षात ठेवा. म्हणजे तिथं एबीपी आहे, IBN आहे, किंवा कुठल्या तर आता अर्णव गोस्वामीचं कुठलं चॅनल आहे, टाइम्स, रिपब्लिकन आहे, टाइम्स आहे. हे काही 5-6 जे न्यूज चॅनल आहेत त्यांच्या फिमेल अँकर्स बद्दलची माहिती घ्या. आणि ज्या फेमस फिमेल अँकर्स आहेत त्या कुठल्या न्यूज चॅनलवरती काम करतात ते बघा. आज तक वरती कोण कोण आहेत? काय काय? रुबिका आज तकला नाही आहेत ना. आता सोडून त्या दुसरीकडे कुठे गेल्यात, म्हणजे नवीनच सुरू केलंय. तर त्या रुबिका लियाकत आहेत किंवा अंजना ओम कश्यप आहेत. त्याच्यानंतर अजून कोण कोण आहेत फेमस वाले? आपल्या त्या चीप वाल्या आहेत ना, त्या मॅडम कुठल्या, त्यांचं नाव 2000च्या नोट मध्ये चीप सापडणाऱ्या मॅडम श्वेता सिंग आहेत. हे असे ज्या का फेमस आहेत ना, श्वेता सिंगला विसरू नका, गरजेचे आहेत त्या. तर मग अशी काही नावं आहेत तर ते लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं होतं त्यावेळेस की 2000ची नोट खूप भारी आहे, कारण त्याच्यात काय चीप आहे, मास्टर स्ट्रोक आहे. 2000ची नोट गेल्यानंतर काय म्हणले, पुन्हा मास्टर स्ट्रोक आहे. कुठला मास्टर स्ट्रोक पकडायचा? ह्या काही फेमस ज्या न्यूज वाल्या आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा तुम्ही. ओके. 18 म्हणजे असं जर मेल वाले पण लक्षात ठेवा जर विचारलं तर, पण आतापर्यंतचे प्रश्न फिमेल रिपोर्टर्स वरती जास्त आहे. हा, हे बघा, मुख्य प्रवाहातील जनसंपर्क माध्यमातील काही महिलांना ग्लॅमरस न्यूज अँकर असा प्रश्न येऊ शकतो, म्हणून ओळखले जाते. त्यात कोण कोण आहेत? सागरिका घोष, कुठं होत्या त्या? NDTVला होत्या ना. यस. अंजना ओम कश्यप, मग ते मध्ये काहीतरी बोलता बोलता त्यांच्याकडनं कश्यपच्या ऐवजी वेगळंच काहीतरी आलं होतं, है ना. मला नाही माहिती. तिसऱ्या कोण आहेत? निधी राजदान. आणि चौथ्या कोण आहेत? श्वेता सिंग. मग सगळ्याच आहेत ना. वरील पैकी सर्व उत्तर लिहायचं आहे. ग्लॅमरस न्यूज अँकर प्रश्न पण तसाच केला. 19 बघा, समुदाय रेडिओ म्हणजे कम्युनिटी रेडिओ CR विषयी पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे. FMC तुलना करता CR हे संदेश प्रेषक यंत्र कमी शक्तीचे प्रेषक यंत्र, बरोबर आहे ना. कम्युनिटी नावातच कम्युनिटी असणार ना, थोड्या जागेसाठी असणार आहे. पुढे CR म्हणजे सेवा देणाऱ्या भारतातील भागातील समुदायांसाठी त्यांच्या संस्थांना कार्यक्रम प्रसारणात सहभागी करून घेऊन उपयुक्त कार्यक्रमांचे नभोवाणी प्रसारण करणे, बरोबर आहे. राज्य कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, सुस्थापित शैक्षणिक संस्था CR केंद्रासाठी अर्ज करू शकतात. त्यांच्या गोष्टी देण्यासाठी त्यांना कम्युनिटी रेडिओ देऊ शकतात. म्हणजे चुकीचं काय आहे? वरील पैकी एकही नाही. 20 बघा, जोड्या जुळवा वाहिनी आहे आणि काय वैशिष्ट्य बघितले आपण, हे दोनदा येऊन गेला प्रश्न हा. DD इंडिया कुठे जोडसाल? आंतरराष्ट्रीय वाहिनी. DD भारती कुठे जोडताल? कला आणि संस्कृती. म्हणजे 2 आणि 1 कुठे दिसतं तुम्हाला? 2 आणि 1, 1 ला दिसतंय आणि 4 ला दिसतंय. म्हणजे 2 ऑप्शन मी इलिमिनेट केले, 2-3 वाले. पुढे DD न्यूज काय असलं पाहिजे? DD न्यूजला DD नॅशनल प्रेक्षक आहेत ना, बरोबर आहे. DD नॅशनलची प्रेक्षक संख्या जास्त होती त्याला. आणि DD न्यूज कुठं आहे? द्वैभाषिक न्यूज वाहिनी. म्हणजे उत्तर काय आपलं? 1. 21 बघा,
दूरदर्शन विषयी पुढील विधाने वाचा आणि त्याच्यापैकी अयोग्य विधान सांगा. अयोग्य सांगायचं. ओके, तर काय बघा, विकास संसूचन विभाग 2001 मध्ये निर्माण करण्यात आला. आता हे माहिती नसेल तर आपण विनाकारण चूक करणार नाही. मी याला बरोबर पकडलं. पुढे, शासनाची खाती व सार्वजनिक उपक्रम यांच्यासाठी प्रसारण गृह मार्केटिंग विभाग म्हणून एक खिडकी स्वरूपात हा विभाग काम करतो. कुठला? विकास संसूचना विभाग. लॉजिकल आहे, बरोबर केलं. व्यक्तींतील संदेशवहन, संपर्क आणि सामाजिक सक्रियता यांच्या संदर्भात दूरचित्रवाणीचा संदेश पोहोचवण्याचे काम दूरदर्शन कल्याणी क्लब करीत आहे. माहिती नाहीये पण करू शकतं का? करू शकतं. ते बरोबर केलं. पुढे, कल्याणी मोहिमेला नामांकित गेट्स मिलिंडा अवॉर्ड्स 2004 मिळालेला आहे. ओके, प्रश्न कधीचा आहे? 14चा. 4चा अवॉर्ड विचारतोय. मला काही डाऊट घ्यायची गरज आहे का? नाही. 5 ई मुद्दा काय आहे? हा पुरस्कार ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन कडनं दिला जातो. मला हेही माहिती नव्हतं. ओके, पण खाली या आय पण आहे बघा अजून, कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग असोसिएशन कडनं दिला जातो. हे एक स्टेटमेंट आहे. आता मला इतकं लक्षात आलं, एक तर ई बरोबर असेल किंवा आय बरोबर असेल. बरोबर आहे. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे? अयोग्य विचारलेलं आहे. मग ऑप्शन मध्ये डायरेक्ट ईच आहे ना, असं ऑप्शन पण त्यांनी दिला नाहीये. ओके, आणि जर समजा की तुम्हाला कन्फ्यूज आहे, तुम्ही किंवा वेळ पण नाहीये, असे प्रश्न सॉल्व्ह करताना वेळ सुद्धा नाहीये, मी गडबड होते, वाचताना लक्ष लागत नाही, तर तेव्हा काय करचाल? आपण काय करतोय? मिनिमम रिजेक्शन फॉलो करतोय, है ना. म्हणजे मी 2 ऑप्शन आधी एलिमिनेट करेन ना, 1 आणि 3. त्याच्यात तो 3 स्टेटमेंटला चूक म्हणतोय. माझं मिनिमम रिजेक्शन काय सांगते? मिनिमम स्टेटमेंटला चूक पकडायचं आणि मॅक्झिमम स्टेटमेंटला बरोबर पकडायचं. त्याच्यामुळे मी 1 आणि 3 एलिमिनेट केलं. राहतात काय? 2 आणि 4. आणि 2 आणि 4 मध्ये कन्फ्युज असताना आपण कुणाला निवडतो? 2 ला. त्याच्यावरून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. पुढील विधाने वाचून प्रसार भारती बद्दलचे विधाने कोणती आहेत ते सांगा. वैधानिक स्वायत्त मंडळ आहे का? ते वैधानिक आहे ना. तिथे गडबड काय करेल? तो घटनात्मक दिल. फक्त तेवढं बघायचंय, वैधानिक दिलाय का घटनात्मक दिलाय. ओके, 1977 मध्ये प्रसार भारतीची स्थापना झाली. कधीची आहे? कधीची आहे? 77. आकाशवाणी, दूरदर्शन, FM केंद्र प्रसार भारतीच्या स्थापनेनंतर तिचे घटक बनले आहेत. आधी होते का नंतर बनलेत? हे सगळे आधी होते ना. ओके, आणि त्या सगळ्यांना एकत्र करून आपण ते बनवलेलं होतं. ओके, आणि आकाशवाणीच्या खालीच प्रसार भारती होती, नंतर प्रसार भारती वेगळी झाली. दूरदर्शनच्या केसमध्ये आपण बघितलं. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. दुसरंही चुकीचं. आणि उत्तर काय आपलं? फक्त अ बरोबर आहे. 23. हा, हे बघा, चंदा समिती पुन्हा रिपीट झाले का? वरती आपण बघितलं होतं. मग कुठं जोडचाल दिला? 64ला. आता 1 आणि 2 एलिमिनेट झाले, राहिला आपल्याकडे 3 आणि 4. आता पुढच्या समिती माहिती नसतील तर काय करणार आपण? 3 आणि 4 मध्ये काय लिहितो आपण? 3. उत्तर आहे 3. पण आता हा प्रश्न पुन्हा एकदा आला तर आपण तयार पाहिजे, तोंडपाठच असलं पाहिजे आपल्याला. ओके, चंदा समिती आहे 64ची. कुलदीप नय्यर समिती कधीची आहे? मार्च 77ची. वर्गीस पण ऑगस्ट 77ची. दोघांमध्ये आपण अल्फाबेटिकली लक्षात ठेवलं होतं. आणि PC जोशी कधी आहे? 82ची आहे. तर या मेथडनं सुद्धा हे उत्तर येत होतं 3, 4 मध्ये. आणि दुसरं सिक्वेन्स पण आहे बघा, 4, 3, 2, 1 वाला पण सिक्वेन्स आपण काही ठिकाणी बघितलं. जेव्हा जोड्या लावताना आपल्याला काहीच लिंक लागत नाही, तेव्हा 4, 3, 2, 1 आणि 1, 2, 3, 4 निवडतो. मग आता 1, 2, 3, 4 पण आहे आणि 4, 3, 2, 1 पण आहे का? दोन्ही ऑप्शन आहेत. मग कुठे कुठे? एक ठिकाणी, 3 ठिकाणी. मग 1, 3 मध्ये आपण कुणाला निवडतो? 3 ला. ओके, त्या पद्धतीने सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. 24 बघा, भारतीय वृत्तपत्र परिषदेबाबत म्हणजे PCI बाबत कोणते विधान चुकीचे आहे? संविधानात्मक संघटना आहे. संविधानात्मक आहे ते? नाही. चुकीचे विचारले ना, डायरेक्ट उत्तर येते का? खालचे स्टेटमेंट न वाचता तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. फक्त एक. ओके, तिची स्थापना कधीची आहे? 66ची स्थापना म्हणतात. ते कधीची स्थापना आहे? 66ची स्थापना आहे. आणि कायदा 1965चा. आणि त्याच्यानंतरची स्थापना 78ची. हा, कायदा 78चा, स्थापना 79ची. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. PCIचे 5 सदस्य लोकसभा राज्यसभेमधून असतात. बरोबर आहे ना? ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे. चुकीचं सांगितलंय, उत्तर आहे हे. हा, आता हे बघा, एक जो महिला पत्रकार आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, ते महिला पत्रकारावरती हा 3रा प्रश्न आहे. म्हणून म्हणलं की ते सध्याचे जे आहेत त्यांची एकदा माहिती करून घ्या.
त्यांची प्रसार माध्यमे कुठली आणि वृत्तपत्रे कुठली आहेत ते आपल्याला शोधायची आहेत. आता याच्यामध्ये संगीता बी पिशार सेठी या कुठल्या म्हणतात ते द वायरच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. सीमा चिस्ती कुठल्या आहेत, 3ला जोडलं, त्यांनी उत्तर दिले 4 ना, मग त्या 3ला कुठे जोडायचं बघा, सीमा चिस्ती इंडियन एक्सप्रेसला, सुप्रिया शर्मा स्क्रोल इनला आणि कविता देवी खबर लहरियाला. आता ही तुम्हाला नावं पण मिळाली, स्क्रोल इन, खबर लहरिया, द वायर, त्यांच्याबद्दलची पण महिला पत्रकारांची लिस्ट बनवून ठेवा. ओके. आता याचं उत्तर 4, 3, 2, 1 च्या लॉजिक वरती सुद्धा आपल्याला येणार नाही. तर मग मी काय उत्तर लिहून येणार आहे, एक मी काय करेन, जोड्या लावा आहे ना, 4, 3, 2 आणि 1 बघितलं कुठंच नाही, किंवा 1, 2, 3 वाला पण ऑप्शन मला कुठे सापडत नाही. ओके. मग आता एवढं सुद्धा येत नाही तर मग मी सिमिलॅरिटी जुळते का बघेन. सिमिलॅरिटी मला सापडते का बघा, 1, 1 ची सिमिलॅरिटी आहे, 4, 4 ची सिमिलॅरिटी तर मला सापडते. ओके. आता मग मी काय करणार, 2 जोड्या जोडल्यात ना, 1, 2 ची आणि 3, 4 ची, अशा वेळेस नंतरच्या जोडीला प्रेफरन्स आहे. म्हणजे आता मला 3 आणि 4 मध्ये निवडायचं. ओके. आणि 3 आणि 4 मध्ये निवडत असताना मी काय करणार आहे, 3ला निवडणार आहे ना, उत्तर काय दिलंय 4, चुकणार आहे ना. बट इथं चुकतं म्हणून लगेच लॉजिक नका बदलू, या लॉजिकनं वरती 2 बरोबर आलेत, 1 चुकतंय, काय हरकत आहे. बट असं जर होत असेल तर तुमचा कॉन्फिडन्स लो होऊन तुम्ही ते लॉजिक वापरायचं नाही असं नाही, वापरायचं आहे म्हणजे आहेच. तुम्हाला कमीत कमी 25 प्रश्न असे सापडणार आहेत जिथं तुम्हाला हे वापरावं लागणार आहे. 25 प्रश्नामध्ये समजा तुम्ही 25 प्रश्न सोडून देताय किंवा काही पण मारताय, त्याच्याऐवजी जर तुम्ही लॉजिक घेऊन गेलात आणि याच्यातले फक्त 15 बरोबर आले तुमचे आणि 10 चुकले समजा, याच्याहून जास्त येऊ शकतात, तर नुकसान किती होईल, 10चे तुम्ही 2 मायनस करा, म्हणजे जवळपास 12.5 प्रश्नाचे तुम्हाला मार्क मिळत आहेत. म्हणजे 12.5 तरी मार्क येतात ना 25 पैकी, तर हे वापरायचं म्हणजे वापरायचं, अजिबात सोडायचं नाही. तुम्ही सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे प्रिंट मारणार आहात आणि तिथं सगळं लॉजिक अप्लाय करून बघणार आहात. सगळे पेपर मारायचे, ऍटलिस्ट 2017 पासूनचे 22 पर्यंतचे पेपर प्रिंट मारायचे आणि सॉल्व्ह करायचे, तेव्हा तुम्हाला हे जास्त लक्षात येईल. ओके. तुम्हाला 2023चा प्रिलिमचा पेपर अनालिसिस युट्यूब वरती पण मिळेल बघा, निरोधा चॅनल वरती आहे, तिथं मी ते अनालिसिस करून दिलंय. 22चा सुद्धा माझा सारथी एमपीएससी युट्यूब चॅनल वरती आहे, प्रिलिम्स आहे तो, तिथे दिलंय की लॉजिकनं तुम्ही कसं बरोबर जाऊ शकता. आता कंबाईनचा जो पेपर होता ना, 20 प्रश्न आले होते, मुलं म्हणत होते, त्या 20 प्रश्नाला मी मुलांना आधीच सांगितलं होतं की युट्यूब वरती व्हिडिओ टाकला होता, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हा अप्रोच घेऊन जावा. तर तो अप्रोच घेऊन गेला असतात तुम्ही 23च्या पेपरला. 20 प्रश्न होते, काही प्रश्न न वाचता तुम्ही फक्त ऑप्शन बघून हे आपले लॉजिक्स किंवा अप्रोच वापरला असतात तर 12 बरोबर आले असते. ते कसे बरोबर आले ते हे मी व्हिडिओ पण टाकलाय. जर पोरांनी काय केलं, सोडून दिलेत 20च्या 20, तुम्ही 12 तुमचे बरोबर आले असते, 8 चुकले असते, म्हणजे 10 मार्क तरी आले असते की नाही. काहीच करायचं नव्हतं, लॉजिक यूज करायचं होतं. ओके. कंबाईनला जरा जास्त यूज होतं आणि इकडे जरा कमी यूज होतं, एवढाच, बाकी काही नाही. बट करायचं म्हणजे ते यूज करायचं, कारण तुम्ही आता बघितलं असतं किती प्रश्न आहेत तुमच्या ओळखीतले, 3 पैकी 2 प्रश्न ओळखीचे असतात, एक बाहेरचा तरी नक्की असतो. या रेशोनच ते जाणार प्रत्येक टॉपिक वरती. ओके. अयोग्य कथन बघूया आपण आता, प्रश्न क्रमांक 26 आहे. 2068 मध्ये अखिल भारतीय वृत्तपत्र संपादक परिषदेने वृत्तपत्रांसाठी मूल्य संहिता स्वीकारली. ओके. कधी स्वीकारली आहे मूल्य संहिता, तुम्हाला माहिती आहे का? नाही. आता ही शिफारस कोणी केली आहे? पहिल्या प्रेस कमिशन. कधीच ते 52चं आहे, रिपोर्ट 54चं आहे. मग त्याच्या आसपास असायला पाहिजे असं एवढा तरी अंदाज मला येऊ शकतो का? येस. मग त्यामुळे मी या स्टेटमेंटला चुकीचं करणार आहे का? चुकीचं करू नका हे माझ्या डोक्यात जर आलं तर मी त्याला विनाकारण असलं काहीतरी लॉजिक लावून चुकीचं करून येतो आपण. मोस्ट ऑफ ठिकाणी असले काहीतरी आपण जोडतो कुठं ना कुठं कनेक्शन. तर त्या गोष्टी जर आपण करत गेलो तर आपण चुकणार आहोत. आपल्याला काय वाटतं, एक कमिटी असते, कमिटीने रिपोर्ट दिला तर त्याच्यानंतर लागू होतं, तर असे कनेक्शन आपण खूप वेळा लावतो. आता समजा तुम्हाला एखादा ऍक्ट विचारलाय, तो ऍक्ट कधी लागू झाला तुम्हाला पक्क माहिती असणारच आहे, बट कधी कधी एक ऍक्ट थोडा उशिरा पण लागू होऊ शकतो ना. तुम्हाला पक्क माहिती नसेल तर चूक करू नका विनाकारण. आता आपण कुठला ऍक्ट बघितलं तर 2009ला भारतात महाराष्ट्रात लागू झाला मेंटेनन्स ऍक्ट बघितलं होता. ऍक्ट 7चा आहे, लागू झाला 9ला. ओके. तर जनरली असं जर स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रात हा ऍक्ट 2009ला लागू झाला, आपलं डोकं कसं चालतं, 7चा ऍक्ट आहे 8ला होईल बाबा, 9ला कसं होईल, आपण चूक करणार. मग असे स्टेटमेंटला विनाकारण चूक करू नका. जर स्टेटमेंट मध्ये आलं असेल तर त्यांनी डायरेक्टली प्रश्न विचारला असेल कुठल्या वर्षी, तर तिथं आपल्याला पाठच पाहिजे. स्टेटमेंट मध्ये आलं तर तिथं डाऊट घ्यायचं. म्हणजे स्टेटमेंट मध्ये आले ना 1968ला अखिल भारतीय वृत्तपत्र संपादक परिषदेने वृत्तपत्रासाठी मूल्य संहिता स्वीकारली असेल,
त्याला बरोबर करा. पुढे चला. राज्यसभेचे पत्रकार आणि वृत्तपत्रांसाठी 78 मध्ये मूल्य संहिता स्वीकार. माहित ना मला, यालाही बरोबर घेऊन चला. 78 तर 78. पुढे चला. वृत्तपत्रांसाठी आंतरराष्ट्रीय मूल्य संहिता 1991 मधील स्टॉकहोम परिसंवाद तयार करण्यात आली आणि ती पण स्वीकारण्यात आली. हेही बरोबर आहे. मग माझ्या लॉजिकनुसार आयोग मी काय लिहीन, यापैकी नाही लिहून येईल. उत्तर काय दिलं आयोगाने, 2. मग आता तुम्ही अशा गोष्टी पाठ करत बसणार आहे का, राज्यसभेनं कधी केलं, लोकसभेनं कधी केलं, मग विधानसभेनं कधी केलं, असल्या प्रश्नांना तयारी करायची गरजच नाही. ओके, या आपल्या लॉजिकनुसार जाऊन तुम्ही 2 लिहून दिला. आता काय करणार आहे, तुमच्या डेटामध्ये काय पाहिजे, तुमच्या डेटामध्ये 2 गोष्टी पक्क्या पाहिजेत. 68ला भारतीय वृत्तपत्र संपादक परिषदेचं ती स्वीकारणं आणि 91 मधला स्टॉक होम परिसंवाद तुमच्या नोट्समध्ये ऍड करून घ्यायचे. ओके. 27 खालील कथने लक्षात घ्या आणि योग्य कथने ओळखा. मे 2013 मध्ये पेड न्यूज वरील संसदीय समितीने त्यांचा अहवाल संसदेला सादर केला. आता इथे विनाकारण विचार करायचा नाही, मे 2013 किंवा जून 2013 असला काही विचार करत बसायचं नाही. असं येऊ शकतं ना, अरे मेचा महिना आहे म्हणजे काहीतरी बजेट फिजेटचं चाललं असणार आहे, मग बजेट असेल तर असं इथे काही येणार नाही. असल्या डोक्यात गोष्टी आणायच्या नाहीतच. ओके, त्याला बरोबर घ्यायचं. प्रसार माध्यमांचे कॉरिटायझेशन आणि पत्रकारांचे कमी वेतन हे पेड न्यूजचे कारण आहे का? कमी वेतन असल्यामुळेच असं काहीतरी मार्ग शोधतात ना ते. लॉजिकली बरोबर आहे. पुढचं, भारतीय वृत्तपत्र परिषदेने पेड न्यूजच्या घटनांना दंडनीय गैरव्यवहार करण्यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये सुधारणा करावी अशी शिफारस आहे. बरोबर आहे का? इथं काय माझं लक्षात पाहिजे, 51 दिलंय का 50 दिलंय, एवढंच बघायचंय. निवडणुकीच्या संबंधित आपण 2 कायदे बघितले, त्यात 51 असायला पाहिजे. पेड न्यूज नंतरच्या रोल मध्ये येणार आहे, त्यामुळं सगळे स्टेटमेंट बरोबर आणि वरीलपैकी सर्व बरोबर. आता वरच्या केसमध्ये मी वरीलपैकी सर्व बरोबर लिहून चुकलोय, खालच्या केसमध्ये मी मिनिमम रिजेक्शन बरोबर आलंय. ओके, पुढे चला. 28 भारतामधील प्रेस स्वातंत्र्य आणि निष्पक्ष बनवण्याच्या मार्गातील दोष कोणते आहेत, दोष शोधायचे बरं का आपल्याला. आता त्याच्यात बघा, पत्रकारांचे तुष्टीकरण, जाहिरातींची, आता अयोग्य कथनं ओळखायच्यात ना, अयोग्य कथन. आता बघा प्रश्न किती अवघड केलाय. प्रश्न काय आहे, दोष कोणते आहेत आणि खाली काय निवडायचंय, अयोग्य कोणते. ओके, आता मला सांगा, पत्रकारांचे तुष्टीकरण बरोबर आहे का? प्रेस स्वातंत्र्याला धोका आहे ना तो तुष्टीकरण करणं. जाहिरातींची दर निश्चिती केल्यामुळे सुद्धा तुम्ही फ्रीडम ऑफ प्रेस ठेवू शकत नाही. 3 काय आहे, पत्रकारांना अधिप्रमाणित करणारी वर्तमान व्यवस्था. अधिप्रमाणित म्हणजे काय, द प्रेझेंट अक्रिडिएशन ऑफ जर्नलिझम, त्यातच काहीतरी दोष आहे असेल ना. अक्रिडिएशन सिस्टीम जर योग्य असली असती आपली, तर आपलं प्रेस स्वातंत्र्य राहिलं असतं ना. अक्रेडिशन सिस्टीम मध्येच काहीतरी लूप होल आहे, त्याच्यामध्ये गडबड आहे, तो दोष आहे. ओके, त्याच्यामुळे तो दोषामध्ये आला पाहिजे. ओके, आता पुढचं बघा, स्थानिक जाहिरातींच्या सहकार्याचा अभाव, अपुरे आणि खर्चिक न्यूज प्रिंट. डी आणि ई सुद्धा मला योग्य वाटतंय. खाली त्यांनी अयोग्य मध्ये वरीलपैकी सर्व असं कुठं विचारलंय का, नाही. तर मग मी काय इलिमिनेट करेन, 1 आणि 2 इलिमिनेट करेन. माझ्याकडे काय राहील, 3 आणि 4 राहील. आता बी आणि सी मी वाचून घेईन का पहिल्यांदा. बी काय म्हणतं, जाहिरातीची दर निश्चितता, आणि सी काय म्हणतं, पत्रकारांना अधिप्रमाणित करणारी जी वर्तमान व्यवस्था त्याच्यातच दोष आहे. ते घ्यायचं का डी ई घ्यायचं. आता हा डिसिजन आपल्याला घ्यायचा असेल तर डी आणि ई हे जास्त अयोग्य वाटतात ना, दोषाचा विचार केला तर. ओके, मला सांगा, त्यांनी दोष विचारले ना, तर दोष मध्ये जर मी सी नंबरचा ऑप्शन विचारात घेतला, पत्रकारांना अधिप्रमाणित करणारी वर्तमान व्यवस्थाच दोषी असते, हे कॉमन सेन्स जास्त योग्य वाटतं. त्यामुळे मी सी जिथं आहे तो ऑप्शन इलिमिनेट करेन. येतं का? त्यांनी दोष आणि अयोग्य विचारले, एक तर दोष विचारतो आणि पुन्हा खाली अयोग्य विचारतो. येतं का लक्षात तुम्हाला? तर त्याला म्हणायचं काय, वरचे 3 दोष आहेत आणि खालचे 2 दोष मध्ये येत नाहीत. आणि इथे जर त्यांनी योग्य म्हणलं असतं तर काय लिहिलं असतं तुम्ही, वरचे लिहिलं असतात. ओके, म्हणजे हा प्रश्न तसा सोपा आहे, बट फ्रेम करताना उगाच तुम्हाला फिरवून टाकलाय. ओके, पुढे बघूया आपण. योग्य कथन ओळखा. जगाच्या विविध भागातील काही वृत्तपत्रांनी वाचकांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आणि त्या संस्थेतील पत्रकारांच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यासाठी लोकपाल नियुक्त केले आहेत. बरोबर आहे, केले आहेत.
करू शकतात, कॉमन सेन्स आहे. पुढे, भारताचे निवृत्त सरन्यायाधीश P.N. भगवती यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या अंबुड्समन म्हणजे लोकपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मी यालाही बरोबर घेणार आहे, कारण मला माहितीच नाही P.N. भगवती आहेत का कोण आहेत. तर मग मी उत्तर काय लिहीन? योग्य कथन A, B लिहून येणार आहे. उत्तर काय दिलंय? फक्त A योग्य आहे. आता मात्र हा पुन्हा प्रश्न आला की मला माहिती पाहिजे की P.N. भगवती इंडियन एक्सप्रेसला नव्हते. इथं काय चुकीचं असणार आहे? एक तर ते इंडियन एक्सप्रेस सोडून दुसऱ्या कुठल्या तर वृत्तपत्राला असणार आहे, किंवा त्या वृत्तपत्राला P.N. भगवती नसता दुसरं कोणीतरी असेल. ओके, इतकंच आहे. पुढे बघा, भारतीय वृत्तपत्र परिषदेबाबत, आणि अशा प्रश्नांची तयारी करू नका. अशा वरच्या प्रश्नांची तयारी करत बसाल तर तुमचा अभ्यास कुठेही वाहत जाईल. हे तुम्ही शोधाल तेवढे कमी आहेत ना. आता इंडियन एक्सप्रेस द हिंदू विचारतील, मग तुम्ही सगळं बघत बसणार आहे का? अशा प्रश्नांची तयारी करायची नाही. भारतीय वृत्तपत्र परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. काय काय बघा विधाने? भारतीय वृत्तपत्र परिषदेच्या अध्यक्षांची निवड ही राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे सभापती, परिषदेच्या सदस्य निवडलेली व्यक्ती यांचा समावेश असलेल्या समितीकडून केली जाते. बरोबर आहे का? तिघांची कमिटी होती. तर पुढचं स्टेटमेंट काय आहे? परिषदेच्या अध्यक्षांचा आणि सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ओके, 3 वर्षाचा असतो ना. आपण बघितलं 3 वर्षाचा. ओके, इथे 3 पाहिजे होतं ना. निवृत्त झालेल्या सदस्यांच्या पुनर्नामांकनासाठी पात्र नसतो. असतो का? असतो. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. विधान कोणतं बरोबर असलं पाहिजे? आपलं अविधान बरोबर असलं पाहिजे. ओके, 31 द इंडियन टेलिग्राफ अमेंडमेंट ऍक्ट कधीचा आहे? द ट्राय ऍक्ट. आपण ट्राय ऍक्ट तर बघितलं होता, कॉपीराइट ऍक्ट बघितलं होता. ओके, हे 2 तरी आपल्याला माहिती, आणि हे पण बघितलं होतं, द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन प्रोहिबिशन ऍक्ट, हाही बघितलेला होता. तर हे सगळे ऍक्ट आपल्याला माहिती होते, आणि याच्यावरून उत्तर काय येतं? 4. हा प्रश्न एकदा येऊन गेलाय म्हणून तुम्ही नोट्स मध्ये लिहिला आणि 22ला पुन्हा आला, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं किती महत्व आहे ते बघून घ्या. हा ठीक आहे, हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे प्रश्न बघून झालेले आहेत.